नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. सातारा जिल्ह्यातील कराड येथे शुक्रवार दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी सातारा जिल्हा काँग्रेस प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. अनेक वर्षांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी सहकार मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर या गटांचं या निमित्तानं एकत्रीकरण झालं असून त्यामुळं पुन्हा एकदा सातारा जिल्हा काँग्रेसमध्ये नवे पर्व निर्माण झाले आहे. राज्याचे महसूल मंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या मेळाव्याला आमदार पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील, मंत्री विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, कराड तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे, प्राध्यापक धनाजी काटकर आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या ऐतिहासिक मेळाव्याच्या माध्यमातून माजी मंत्री विलासकाका पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट उदयसिंह पाटील काँग्रेस पक्षात सक्रिय झाले आहेत. अशा या ऐतिहासिक मेळाव्याची सुरुवात कराड तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी शब्दरूपी स्वागतानं केली. आपल्याला कार्यकर्त्यांचं मिलन किंवा प्रीती संगम आपण या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या या सगळ्या करता मी दोनच गोष्टी सांगणार आहे. अनेक मान्यवर मंडळी बोलणार आहेत की ह्या दोन नेत्यांचं बद्दल मी तुम्हाला काही वेगळं सांगावं असं नाही, परंतु या कडतर परिस्थितीमध्ये केवळ सामान्य माणसाचं हित, सामान्य कार्यकर्त्याला ऊर्जा मिळावी या उद्देशाने ही दोन मंडळी मनाचं मोठे मन करून एकत्र आलेले आहेत. याची सुरुवात अध्यक्ष साहेब मलकापूर नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं झाली. मंडीवर या ठिकाणी नाही, नागपूरला आम्ही एकत्र होतो. त्यांचं माझं बोलणं झालं की आपल्याला उद्याशी दादांना बरोबर घेऊन मलकापूरला जायचं आहे. दादाने एका मिनिटात त्याकरता आशीर्वाद दिला. बाबाने त्याला यश म्हणलं, काकाने आशीर्वाद दिला आणि आपण पाहिलं इतिहास काय झाला ते. मलकापूरची निवडणूक ही विधानसभा निवडणूक डोळ्यावर लढली गेली. अनेक धनाढ्य माणसं कोराचे घेऊन माजी महसूल मंत्री या ठिकाणी अध्यक्ष साहेब आले होते, म्हणजे मलकापूरला मी कोराचे घेऊन निधी देतो. परंतु केवळ काँग्रेस पक्षाची विचारधारा या दोन नेत्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण ती नगरपालिका जिंकली. पक्षाच्या चिन्हावर गेली. दोन निवडणूक आपण त्या ठिकाणी लढतोय. मला सांगायला आनंद आहे. आणि या अशा परिस्थितीमध्ये अनेक गोष्टी घडल्या. गेली वर्षभर 6 महिने या सगळ्या प्रक्रिया सुरू होत्या. आदरणीय दादा, आदरणीय बाबा, काका यांच्या थोडी चर्चा झाली. केवळ पक्ष हित घेऊन या एका मुद्द्यावर सर्व मंडळी पुढे आलेल्या आहेत. आणि मला एक कार्यकर्ता म्हणून आनंद आहे की आपण जे सर्व मंडळी पुढे घडलेले केवळ तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या हिताकरता या कार्यकर्त्याला ताकद मिळाली पाहिजे, ऊर्जा मिळाली पाहिजे आणि जातीवादीचं मूळ जे हे धरून पाहते हे मूळ नष्ट झालं पाहिजे. त्या एका उद्देशाने श्री मंडळी एकत्र आलेले आहेत. मी मनापासून या ठिकाणी या सर्व नेते मंडळींचं कराड तालुका अध्यक्ष काँग्रेस अध्यक्ष स्वागत करतो. मनोहर शिंदे यांच्या मनोगतानंतर मान्यवरांचे आयोजकांकडून स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभानंतर प्राध्यापक धनाजी काटकर यांनी प्रास्ताविक केले. मित्रो, या ठिकाणी मनोहर भाऊंनी सांगितलं की हा ऐतिहासिक दिवस आहे. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीला तर ऐतिहासिक आहेच, पण थोरात साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला दिशादर्शक दिवस आजचा आहे आणि आपली उपस्थित लावलेले आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा क्षण येण्यासाठी अनेक या ठिकाणी काँग्रेस मधल्या दिग्गज नेते मंडळींनी सुद्धा प्रयत्न केलेला होता. आम्ही आज तुम्हाला समाजकारणातील भगीरथ एक पुस्तक या ठिकाणी ग्रंथ दिलेला आहे काकांच्यावर. 10 डिसेंबर 1917ला तो प्रकाशित झालेला होता आणि आम्ही काही मंडळी पतंगराव साहेबांच्याकडे या ठिकाणी गेलो. आम्हाला फोन केल्यानंतर कडेगावला या ठिकाणी त्यांनी अपॉइंटमेंट दिली आणि कडेगावच्या सर्किट हाऊस मध्ये मोठी गर्दी त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची असताना त्यांनी या ठिकाणी बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा म्हटले की काकांच्याकडून फोन आलेला आहे, ते पहिल्यांदा द्या. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे अशा पद्धतीचं प्रयोजन आहे म्हटल्यानंतर काकांच्यावर ज्या काही त्यांच्या आठवणीतल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांनी कथन केल्या आणि एकदा एक म्हटले त्याच्यामध्ये बाबा या ठिकाणी त्यांचा लेख आहे, त्याच्यामध्ये नोंद आहे त्याची की म्हटले कराड तालुक्यात बाबा आणि काका हे दोन्ही गट एकत्र आले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यासाठी आता मी इथून पुढं काम करणार आहे. आणि 10 डिसेंबरच्या कार्यक्रमाला काकांना येतो असा माझा निरोप द्या. परंतु त्यावेळेला त्यांच्या कुटुंबातलं लग्न असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत आणि नंतर त्यांची परिस्थिती थोडीशी शारीरिक बिघडली आणि साहेबांना आपल्यातून परमेश्वरानं घेऊन गेले. नाहीतर आजच्या या व्यासपीठावर पतंगराव साहेबांची फटकेबाजी ऐकायला मात्र मजा येते.
कारण साहेब हे जे वाटतंय ते तडफेड बोलायचे आणि म्हणून हा जो वेळ झाला हे जे मगाशी भाऊ म्हणले मनोमिलन नाही, हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते हे काँग्रेसचेच कार्यकर्ते. काकांची आजची मुलाखत जर वर्तमानपत्रामध्ये पुढारीला जर बघितली तुम्ही तर त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य या ठिकाणी म्हटलेलं आहे की मी अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्येच राहणार, काली होतो परवाही होतो, शेवटपर्यंत काँग्रेसची कधीही प्रतारणा करणार. काँग्रेसचे विचार ही विचारधारा हे आमचं असेट आहे. राजकारणामध्ये या ठिकाणी अनेकांनी संपत्ती मिळवली असेल, परंतु काँग्रेसची विचारधारा ही आपली संपत्ती मानणारी काही मंडळी अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळं पुन्हा काँग्रेस उभारी घेणार आहे. तुम्ही या ठिकाणी हरू नका, तुम्ही या ठिकाणी नामोहरम होऊ नका. काँग्रेसचं या ठिकाणी जे विचार आहे हे विचार आपल्याला या जिल्ह्यामध्ये आता रुजवायचे आणि बाबांनी काकांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली उदयसिंह पाटील असतील, मनोहर भाऊ असतील, सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते एक दिलानं काम करतील आणि सातारा जिल्हा काँग्रेसमय होता तो पुन्हा काँग्रेसमय करण्यासाठी कटिबद्ध राहतील. एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्राध्यापक धनाजी काटकर. यानंतर काँग्रेस पक्षाचे मुलूक मैदानी तो म्हणून ज्यांना ओळखतो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अजितराव अप्पा पाटील चिखलीकर यांचं. अतिशय आठवण झाली. आज जर पत्रराव कदम साहेब असते तर त्यांच्या एवढा दुसऱ्या मुलालाही आनंद झाला नसता. कारण त्यांचं मामाला नेहमी सांगणं असायचं, लेका काकान बाबा एक व्हा, लेका काकान बाबा एक व्हा. ते आज बाळासाहेब थोरात आपल्या पायगुणानं आम्हाला शुभ दिवस आला. आदरणीय उदयनमुख नेतृत्व म्हणजे उगवलेलंच आहे. आदरणीय रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय उदयदादा पाटील, आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि मोहन जोशी, संजयराव बालुगडे, आमचे सर्व मान्यवर, विश्वजित कदम साहेबांचं नाव घेतलंच नसेल, सर्व व्यासपीठ आणि बाबा आणि बाळासाहेब आपल्याला सांगतो, गेल्या आठवड्यापासून ही जी चर्चा एवढी जोरात होती, खरंच कार्यक्रम आहे मी आणि का खरंच आहे तर बघायला ये. मग आज आलेलं आहे. खऱ्या अर्थानं कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांचा जर खरा पायक असेल तर आदरणीय विलासराव पाटील का. कारण 84 साली ज्या वेळेला यशवंतरावजी चव्हाण त्याच्या अगोदर काँग्रेस पक्षाच्या वेळेला प्रवेश केला इंदिराजींच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला विलासराव पाटील काका साहेबांच्या हाकेला ओ देऊन साहेबांच्या साथीला आणि असे धुरंधर. आता बिगडी मी शरद पवारांचे फार मी जवळच आहे, हा विचार वाढवतो ही बेनवाड सगळं. परंतु आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की चार पानं आज बघा एकनिष्ठ घराणी आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी पर्यंत एक लिस्ट असलेले पृथ्वीराज चव्हाणांचं घराण आणि आदरणीय इंदिराजी गांधी, राजीव गांधी यांच्याशी एक लिस्ट असलेलं आदरणीय भाऊसाहेब थोरातांचं घराण, पतंगरावजी कदम, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याशी एक लिस्ट असलेलं घराण, विश्वजित कदम आणि यशवंतरावजी मोहिते भाऊ यांचं एक लिस्ट असलेलं घराणं आदरणीय इंद्रजित मोहिते बाबा. किती योगायोग चांगला. आणि तुमची जरी घराणं असली तर आमचं बी घराणं आहे काँग्रेसला कायम मतदान करण्यासाठी. कारण घराणेशाही ओरडतात, तर आम्ही बी घराणेशाही आहे की तुम्हाला मतदान. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, बाळासाहेब आज तुमच्या हस्ते तुम्ही जाहीर करा, लागल ती ताकद द्या. अजून अधिकाऱ्यांच्या डोक्यात कमळ गेलेलं नाही. अजून त्याला वाटतंय काहीतरी कॅटपॅट युनियन बदलवली. अरे तुम्हाला माहित आहे थोडासा तो खोटा कसा बळकट तो जात्यात घातल्यावर कर वाचतो. म्हणून आघाडी सरकार केलं, पण तुला पुढाकार घेतला बाळासाहेब
तुमच्या आमच्यासाठी नाही तर आपण कुणाकडे जाणार होतो? चंद्रकांत दादा आणि आपली बी भारी माणसं का दादा चंद्रकांत दादा उद्याला राहील आणि जी डबडी आपल्या जेव्हा पुसली ती हायवेला उभी राहते म्हणजे का खाल्लं कोणाचं खायचं त्याचं तरी गाव. म्हणून मी बाळासाहेब तुम्हाला शाहीपणे सांगतो, इथला कार्यकर्ता सक्षम आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही बी थोडा तुमचा बी मूळ तालुका कराड तालुक्यात उंडच असेल नाही तर कारवा सासरवाडी तांबू आहे, त्यामुळे तुम्हाला इथलं बांधवलं माहिती नाही, आज नाही माहिती. मग तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, ताकद द्या. जिल्हा परिषदेवर तिरंगा झेंडा फडकावलाच पाहिजे आणि तोही हाताच्या पंजाचा एवढी असं झालं. आपल्याला काही सवय काय असते की जरा जगावर कुटकुटीत दिसली की त्याला हिरवं चालायचं आणि ती हिरवं खाऊन खाऊन निघून गेली दावलीवर आणि आम्ही आता राहिली वाढत्या दावलीवर. ते तुम्हाला आमदार सोडून गेले, विरोधी पक्ष नेते सोडून गेले, उद्या अहमदनगर मध्ये कार्यक्रम करणार याचा काही भरोसा नाही. मग आज तर तुम्ही सत्तेत नसता तर हा समाज कोणाकडे बघणार होता? यशवंतरावजी चव्हाण निघून गेले, वसंतदादा निघून गेले, आमचे पत्रराव कदम साहेब निघून गेले, यशवंतराव मोहिते भाऊ निघून गेले. आम्ही कोणाकडे बघायचं होतं? आम्ही कोणाकडे बघायचं होतं? आमच्या उसाला दर कोण देणार? शेतकऱ्याचे अश्रू कोण पुसणार? आमच्या मुलांच्या शिक्षणाची सोय कोण करणार? आमच्या मुलांच्या नोकरीची सोय काही करणार? तर म्हणून तुम्हाला आमचा पाठिंबा आहे. आणि विश्वजित कदम साहेबांना माझं विनंती आहे की साहेब कधी सांगलीला जाताना सातारा 2 मिनिटं थांबणार, तिकडे बोलवणार 4 जण आणि कराडा 8-10 जणांनी भेटून मग कडेगावला जाणार. तसं तुम्ही कारण त्यात पुढे तुम्हाला नेतृत्व करायचं आहे. आता आमची 3री लाईन संपली. म्हणून आपल्याला एकच टेन्शन, बाळासाहेब खरं सांगतो, हा उत्साह जो आहे ही नो गाडी, नो पिचड, नो डिझल आपल्या मनात आलं. कारण ह्यांच्याकडे कुणाकडे साखर कारखाना नाही. पृथ्वीराज चव्हाण हे खांबे नो साखर कारखाना. म्हणून आपल्याला विनंती आहे बाळासाहेब, तुम्ही आम्हाला खरंच मदत करा. तुमच्याकडे खातं बी चांगलं आहे. जरा अधिकारी असली जरा खाता जरा वाईट हसून घ्यावा. नमस्कार. कारण जे लेंग्यातले तलाठी ग्रामसेवक चांगले होते साहेब का नव्हते? आज तलाट्याला फोन केला तर मी मीटिंग मध्ये आहे, कलेक्टरला फोन केला तर ते ऑफिस मध्ये, पण तलाठी मीटिंग मध्ये. ही परिस्थिती आहे त्या प्रशासनाची, परिस्थिती आहे. हो झालं का 2 मिनिट. हे बघा तुम्ही काय सांगणार आम्हाला सांगते, पण ऐकू द्या, आमचं म्हणत राहील. आपल्याला एकच सांगा की तुम्ही काय सगळ्यांना आता विधान परिषद सदस्याची निवडणूक आहे काय राज्यपालाच्या बाळासाहेब आजपासून मी उद्यापासून एक कार्यक्रम चालू करणार की मी तो होतोच हे नाटक सुरू करतो. मी उद्या तर तुम्ही माझं नाव द्या की एक नाटककार आहे. अरे कसले एक चालेल भाजप. म्हणून भाजपच्या विरोधात लढण्यासाठी आदरणीय बाळासाहेब थोरातांचे हात बळकट, पृथ्वीराज चव्हाणांचे हात बळकट करणं म्हणजेच राहुल गांधीला पंतप्रधान करणं एवढं लक्षात ठेवा. आता दुसरं काय नाही. ट्रम्प पडला त्याचा गुडदार पडलेला आहे. ट्रम्प त्याचा ती बेनवाडी पडणार त्याच्या गतीला लागली म्हणजे इकडे ह्याच्या गतीला लागला. म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे बाळासाहेब तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आणि काका आल्यानंतर काका हे नकाशा आखणार, कुठं बॉम्ब फेकायचा, कुणाचं काय करायचं, एवढा काकाने आम्हाला नकाशा दिला की काम गॅरेंटेड झालं. असं परत आमदार होणार बांधाव जाणार, तंबाखू खाणार, त्याला मिळवून त्याच्यावर लागला आणि असं होते. आणि हे एकालाच जमतो. वसंतदादा एकदा म्हणले विलासराव जरा कुरकुड्या कमी करा म्हणजे तुम्ही दुसरं वसून झाला. हे कार्यकर्त्याची पारख
म्हणून काका तुम्ही आशीर्वाद द्या. बाबा कपटी माणूस नाही, आयुर्वेदिक औषध कपटी नाही. झालं तर आपले 2 गोळ्या घे, तुला बरं झालं बरं. पण मुंबईत आपलं काहीतरी करून ऑपरेशनच्या थिएटरवर नाही. तसं इथं सवय कशी आहे, 13 माहिशीला भेटेल म्हणून 13 माहिशी पाहिजे. आणि आता आयुर्वेदिकच्या जोडीला आलेला आहे औषध. आम्हाला भीती नाही, फक्त बाळासाहेब शासनाचा खंबीर पाठिंबा असू द्या. आणि काय झाले की आता असं आहे, राष्ट्रवादी जास्त प्रभाव मंत्रिमंडळात दिसतो असं आपलं वर्ण कळतं. परंतु आजचं जी पाणी, तळ्यातलं पाण्याची बाळासाहेब थोरातांना माहिती आहे कुठं पाणी आहे, कसं काय आहे. ती वरचं वड्याचं वाडी खळखळीला निघून जात. पण हे खंबीर पाणी आदरणीय बाळासाहेब थोरासाहेब तुम्हाला मी विनंती करतो, पक्षात घ्या. कसं आहे, भरती होईल, पण भरती होताना एकदा दावणी चोरून केलेला करून घेताना जरा मागं मारला, नाहीतर तुला आमच्या दोन बांधता की तुला आम्ही एवढी विनंती आहे. कारण गरीब माणसं तुमच्यावर आहे, यात हे दिसतो का माझे आमदार किंवा माझे कोण आहे का आपले. म्हणून तुम्हाला विनंती, अरे आपण खरं काका अतिशय चांगला निर्णय झाला, अतिशय चांगला. की मी ज्याच्यासाठी धडपडत होतो, पण ह्यांना बोला गेलं की थांबा, काकाला बोला गेलं की थांबा, पण वेळ घातला मनोहर भाऊ शिंदेच्या का होण्या यादीच्या दृष्टीनं. आता प्रत्येकजण म्हणतं की आम्ही काय कुठल्या आधी नाही, आपण लग्न ढेडताना म्हणतोच ना की बाबा गेलं झालं त्याचं बाकीचं बघा हे करा. परंतु हो जरा म्हणून बसा. परंतु एकदा लग्न झालं की पुन्हा जाऊ द्या मागल्याला, जाऊ द्या असं काही नाही. कारण आम्ही त्याच घरातले आहे. म्हणून उदय दादा आगे बढो हम है. पृथ्वीराज चव्हाण हा देशाचा नेता, काय गंमत माहिती, कुंभाराचं फुल तुम्हाला उगाच आपलं बक्षलबाज. म्हणून लक्षात ठेवा, फडणवीस कटाळलं बाळासाहेबांच्या बाबाच्या खाली काढता गावलं नाही, त्याला धरलंय आता बाळासाहेब गावच्या का. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, बाळासाहेब आम्हाला आशीर्वाद तुम्ही इथं द्याला. सोनम मॅडम नमस्कार, आमच्यावर जरा लक्ष ठेवा, आम्ही कधीतरी भेटू तुम्हाला. आणि राहुल गांधीला सांगा इकडे जरा बरं आहे, थोडंसं जरा खत पाणी इकडे टाका, कारण हे हार्ड रॉक आहे, ते कम्प्लेट हार्ड रॉक इथं लगेच भोजन नाही पडत. आणि आया त्यांना औषध, आया कमवण्याची औषध. म्हणून एवढं मी सांगतो. आणि मला काँग्रेस कमिटीच्या वतीनं आदरणीय, आता खरं बाळासाहेब आपले भाऊसाहेब थोरात काय माणूस होता, स्वतः टोपे, महाराष्ट्र बँकेचे सहकारी चेअरमन आणि खमक्या मार असे फिरणे ना. एकच गोष्ट सांगतो थांबतो, बाळासाहेब आणि भाऊसाहेब काकीला भेटायला आले. तर म्हणले काकी म्हणल्या तुम्ही जेवायला, बाळासाहेब म्हणले माझ्याकडे, भाऊसाहेब म्हणले माझ्याकडे आलं. म्हटलं साहेब आमच्या आंब्याचे टमटम कधी येणार, हे उद्या गाडी पडलं. बाळासाहेबांना जेवायला लागलं. काकीने बाळासाहेबांना सांगितलं की तुम्ही दिल्लीत मोरारी देसाईंच्या बरोबर, विमानतळावर उतरले की शंकरराव चव्हाणांच्या बरोबर, आणि नगरला गेले की कोणत्या पक्षात आहे बघा बाहेर. अशा या निष्ठावान नेते आदरणीय भाऊसाहेब थोरातांचे चिरंजीव बाळासाहेब थोरात त्यांना बरोबर आहे. आणि आमच्या प्रेमलताई चव्हाण त्यांनी पक्षाची स्थापना केली, अशा व्यक्तीचा पुत्र आदरणीय पृथ्वीराज चव्हाण आणि आदरणीय काका यशवंत यशवंत विचार मांडणार आहे शेवटचं पर्व. आदरणीय काका तुम्हाला धन्यवाद. तुम्हाला ज्येष्ठ आम्हाला मार्गदर्शक लाभला आणि इथून पुढे आम्ही काका आणि बाबांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात आणि जिल्ह्यात जिथे जिथे तुम्ही संधी द्या त्या पद्धतीने आम्ही काँग्रेस पक्षाचा वाढ करू. एवढं मी बोलून थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण काँग्रेस पक्षाचा आपला इतिहास सांगितला. यानंतर जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आदरणीय उदयसिंह दादा विलासराव पाटील. मला शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी बोलाची, तू साधू पुढं तुला गड्या
भीती कुणाची, परवा आम्ही कुणाची, जोरदार टाळ्या. आजच्या ज्या धाटणीमध्ये, ज्या संस्कृतीमध्ये, ज्या विचारसरणीमध्ये त्यांनी काम केलं, ती विचारसरणी हे समाजाच्या विकासाच्या दिशेने नेणं, समाजाला एक सुसंस्कृत बनवणं आणि समाजाला लोकाभिमुख बनवणं, या देशाचं, त्या विभागाचं त्या ठिकाणी काम करणं ही त्यांची आजची धाटणी आहे किंवा ती होती. आणि या धाटणीमध्ये तयार झालेली सर्व मंडळी, या सर्व मंडळींनी ज्यावेळी परिस्थिती बघितली की या राज्यामध्ये, या देशामध्ये जी आज वस्तुस्थिती परिस्थिती आहे, त्यामध्ये येणाऱ्या तरुण युवकाचं खऱ्या अर्थानं खच्चीकरण होणार आहे. आणि म्हणून त्याने आपल्या संघर्षाला या ठिकाणी काही अंशी पूर्णविराम देत एका विचारावरती, एका विचारधारेवरती की ज्या विचारधारेनं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या विचारधारेवरती कुठेतरी आता आपल्याला काम केलं पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी ते एकत्र. त्यांच्यामध्ये वैर नव्हतं, वैचारिक जरूर त्यांच्यामध्ये मतभेद होते, पण त्यांची मनं ही विकासाच्या कामाच्या दृष्टीने एकच होती. म्हणून काही काळ गेला या सर्व गोष्टींना एकत्र करण्यामध्ये, ज्याच्यामध्ये बंटी साहेब असतील, टाटकर सर असतील किंवा मनोहर भाऊ असेल, मी असेल, आम्हाला ही मनं एकत्र करण्यामध्ये काही वेळ कालावधी लागला. कारण थोरात साहेबांना ज्यावेळी मार्केट कमिटीच्या शामराव अण्णांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी आम्ही बोलवलं होतं, त्यावेळी त्यांच्या समोर हीच व्यथा आम्ही मांडली होती की ही प्रक्रिया आता चालू होणं गरजेचं आहे, की हे जाणवत आहे आम्हाला की माझ्या विचारांमधला असलेला संघर्ष आजच्या तरुण युवकाच्या येणाऱ्या भविष्याला अडचणीचा ठरू शकतो. कारण लोकशाहीमध्ये आज जी काही बिजोर रुजत आहे, मग ती प्रांताच्या नावावर असतील, भाषेच्या नावावर असतील, धर्माच्या नावावर असतील, पंथाच्या नावावर असतील किंवा राष्ट्रवादीच्या नावावर असतील, राष्ट्रवादाच्या नावावर असतील, ही बीज या समाजामध्ये दोन्ही माजवण्याचं काम करतात. कारण राष्ट्रवाद काँग्रेसनं कधी सोडला? कधीच नाही. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं ती राष्ट्रवाद सोडू शकतील का? पण आज त्याच राष्ट्रवादाचं मार्केटिंग केलं जातं आणि समाजाला एका वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होतोय. ही खरी शोकांतिका आहे. आणि या सर्व प्रक्रियेला माझ्यासारखा तरुण बळी पडतो, ही खऱ्या अर्थानं आमची दुःखद घटना. कारण लोकांना कळेना झालंय की शाश्वत काय आहे आणि मृगजळ काय. आणि आम्ही सर्वजण युवक मंडळी त्या मृगजळाच्या मागे लागलोय. पण जे शाश्वत आहे, जो इतिहास आहे, तो विसरलोय. कारण जी व्यक्ती स्वतःचा इतिहास आणि भूगोल विसरते ती समाजामध्ये कधीही स्वतःचं स्थान निर्माण करू शकत नाही. हा इतिहास आहे. कारण मी जर का हा इतिहास विसरलो असतो किंवा काकाने हा जर का इतिहास विसरला असते तर निश्चितपणाने त्याला सत्ता मिळाली असती, मलाही सत्ता भोगता आली असती. म्हणजे असे निर्माण झाले वाढ वडिलांपासून ती मात्र गमवून दिसते. ती आयुष्याला पुरणारी गोष्ट आहे. सत्ता आयुष्याला कधीच पुरत नाही. कारण समाजामध्ये जे अधिष्ठानावर चालतं नैतिकतेच्या, ते चिरंतन असतं. आज तुम्ही आम्ही जो हा सत्कार आरंभ करतोय किंवा या ठिकाणी उत्सुकतेनं उभं आहोत, या नैतिकतेच्या आधाराला आपण या ठिकाणी बसतोय. आज समाजातील नैतिकता संपण्याचा प्रश्न काही जणांनी घाट घातला, तो थांबवणं खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि थोरात साहेब, माझी आता विनंती असणार आहे, म्हणजे विश्वजित कदमांना, तुम्हाला, बंटी पाटलांना, सर्वांना माझी विनंती आहे, बाबा आमच्या बरोबर आहे, पण आम्हाला खरी गरज आहे
की आम्हाला पक्षाच्या माध्यमातून शासनाची ताकद मिळेल. कारण जर का या ठिकाणी मी विकासाला चालना देऊ शकलो, सामान्य माणसाच्या प्रश्नाला आम्ही उकल करू शकलो, तर या ठिकाणी निश्चितपणानं आम्ही विकासाची माध्यमातून काँग्रेस पक्षाचं बीज लावू शकतो किंवा पुन्हा एकदा आम्ही काँग्रेस पक्ष बांधू शकतो. हे थोडं अशक्य काम नाहीये. त्याला संघर्ष करावा लागणार आहे, कष्ट घ्यावे लागणार आहे. एकत्र स्टेजवर बसून ही घडणार नाही. प्रत्येकानं आपापल्या गावामध्ये जाऊन ही काम करणं गरजेचं आहे, आपल्या विभागामध्ये काम करणं गरजेचं आहे. आणि इथून पुढे आणि माझ्या सकट सगळ्यांनी गट विसरून काम करायला शिका. कारण आपली आयडेंटिटी आपण जर का तयार केली नाही तर समाज आणि भविष्य किंवा वेळ तुमची कधी काय करणार नाही. आणि ह्याच गोष्टी तुम्ही आम्ही विसरत गेलो. म्हणून 70 वर्षापासून आज जेपर्यंत काँग्रेसनं उभं केलं, ती काही माणसं काँग्रेसनं काय केलं हे विचारायला. मग आज तरी आपण जागा होणार आहे का नाही? आणि जर का जागा नाही झालो तर निश्चितपणानं जे पारतंत्र्यात होतं तेच तुमच्या आमच्या आयुष्यात येईल. एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक आग्रह करेन, हे बदलावायचं. संकल्प या ठिकाणी करणं गरजेचं आहे की मी आता हे बदलवण्यासाठी कटिबद्ध होणार आहे. हे समाजाला दाखवू नका, स्वतः संकल्प करा. कारण या सर्व गोष्टींचा फायदा काही भांडवलदारशाही, काही सरंजामशाही वृत्तीची माणसं घेतात. तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही वाजवून तुम्हाला वेगळ्या दिशेने नेतात. म्हणून माझी सर्वांना एकच अपेक्षा आहे, एक विनंती आहे आपल्या सर्वांना की हा जो ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. पण तुम्ही संकल्प करून बाहेर पडा की भविष्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आणि समाजाच्या उत्थानासाठी आम्ही काम करू. एवढीच एक विनंती आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण खरोखरच अभ्यासपूर्ण या पक्षाशी एकनिष्ठ राहून आपण व्यक्त केलं. यानंतर पुढील मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय नामदार विश्वजित कदम साहेब आपणास मी विनंती करतो. सन्माननीय नामदार विश्वजित कदम साहेब, जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, अल्पसंख्याक विकास व औद्योगिक, मराठी भाषा राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सन्माननीय नामदार विश्वजित कदम साहेब. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक ही साताऱ्याला आहे. इथंही मला असं सांगण्यात आलं की काही कार्यकर्ते जिल्ह्यातले नव्याने काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत आणि म्हणून इतरांचा नामोल्लेख न करता मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. उपस्थित सर्व कार्यकर्ते आदरणीय विलास काकांच्या आदरापोटी, प्रेमापोटी, आदरणीय आमचे बंधू उदय दादा यांच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित बंधू भगिनी, अनेक गोष्टींचा उल्लेख माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी या ठिकाणी केला आणि खरोखरच आजचा एक महत्वाचा आणि एक ऐतिहासिक दिवस आहे. जो दिवस खरं पाहण्याकरता माझे वडील डॉक्टर पतंगरावजी कदम खरेच आज या व्यासपीठावर हवे होते. आज मी एका वेगळ्या भावनेने ही माझी इच्छा या ठिकाणी खरं व्यक्त करत आहे. त्याचं कारण म्हणजे आदरणीय विलास काकांनी 1980च्या दशकापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ असतील, स्वर्गीय इंदिराजी असतील, स्वर्गीय प्रेमला काकी चव्हाण असतील, या सगळ्या नेत्यांच्या विचाराने, काँग्रेस पक्षाच्या विचारातून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. या मतदारसंघातनं आमदार म्हणून निवडून आल्यानंतर एका वेगळ्या तर्फेने या परिसरातील सर्वसामान्य लोकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमकपणे विधानसभेत मांडून या ठिकाणी सोडवण्याची जी भूमिका पार पाडली
ती अत्यंत जवळून आपण सर्वांनी गेले 30 वर्षाहून अधिक काळ सगळ्यांनी पाहिली. माझ्या समोर अशी काही ज्येष्ठ मंडळी बसलेली मी पाहतो ज्यांनी प्रत्यक्षपणे विलास काकांच्या समवेत ग्रामपंचायत स्तर असो, जिल्हा परिषद असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, अशा सार्वजनिक जीवनातील अनेक महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर विलास काकांच्या समवेत किंवा विलास काकांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या ठिकाणी काम केले. एक या परिसरातला, राज्यातला तरुण कार्यकर्ता म्हणून मी काही त्यांना काकांबाबतीत नव्याने सांगायला लावलं अशातला भाग. पण जुन्या पिढी बरोबर नव्या पिढीला हे कळलं पाहिजे की ही जेव्हा ज्येष्ठ मंडळी शून्यातनं त्यांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत होती तेव्हा ती काही सोपी नव्हती. त्यांनाही त्यांच्या काळातला एक संघर्ष करावा लागला. तो संघर्षातून ही माणसं घडली, इतरांना त्यांनी घडवलं आणि यातून या मतदारसंघाचं नाव सातारा जिल्ह्यापासून महाराष्ट्राच्या नकाशावर पोहोचवण्याचं काम सुद्धा या मंडळीने केलं. आणि म्हणून या ठिकाणी आज विलास काका हे राज्यात मंत्री म्हणून काम करत होते. सहकार खातं त्यांनी सांभाळलं, विधी व न्याय सांभाळलं. आज साताऱ्यामध्ये आपण थोरात साहेब जाल आणि जात असताना आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेची इमारत पाहतो. मी मोठ्या अभिमानाने सांगतो की अत्यंत कमी काळामध्ये अशी आणि भव्य आणि दिव्य चांगली इमारत बांधण्याचं काम महाराष्ट्रामध्ये फक्त सातारा जिल्ह्याच्या माध्यमातून विलास काकांनी केलं असं म्हणून एक पकड होती विलास काकांची सहकार क्षेत्रावर या सातारा जिल्ह्यामध्ये. आणि स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊंच्या पश्चात सहकार चळवळ योग्य दिशेने नेण्याकरता, त्याला योग्य शिस्त लावण्याकरता विलास काकांनी या ठिकाणी या सर्व सहकारी संस्था आपल्या ताब्यात ठेवल्या आणि त्या सरकाराच्या माध्यमातून लोकांचा, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा फायदा जास्तीत जास्त कसा होईल हे त्यांनी तळमळीने पाहिलं. नेहमी आपण पाहतो सहकार क्षेत्राबाबतीत, तर आता थोरात साहेब तुम्ही सहकार चळवळीतले एक तगडे कार्यकर्ते आहात. आदरणीय भाऊसाहेब थोरात साहेबांचा उल्लेख महाराष्ट्रभर एक सहकार वर्ष म्हणून केला जातो. पण सहकारामध्ये जर आपण कडकपणा आणि शिस्तपणा ठेवला तर सहकाराचा नेहमी उदयच होतो. पण सहकारामध्ये शिस्त राहिली नाही तर सहकाराचं काय होतं हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिली. हे सहकार्याच्या बरोबर ह्या सातारा जिल्ह्याच्या परिसराला काँग्रेस पक्षाचा वारसा आहे. कराड म्हणलं ना की महाराष्ट्रात नाही, देशामध्ये कुठेही तुम्ही जा कानाकोपऱ्यामध्ये पहिलं नाव येतं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं. आणि चव्हाण साहेबांनी ज्या परिसरातनं, कृष्णा काठच्या परिसरातनं जे इतिहास घडवला तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहिलेला गेला. स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ असतील, आनंदराव चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय या सगळ्या नेत्यांनी पाया रचलेल्या पायाच्या वर आदरणीय काका, आदरणीय पृथ्वीराज बाबा या सगळ्या मंडळींनी त्यांच्या हिमतीने, ताकदीने या ठिकाणी काम करण्याचं एक मनापासून काम केलं. गेले अनेक वर्ष काका या ठिकाणी खालचं, जमिनीवरचं सगळं कामकाज पाहत होते, महाराष्ट्राच्या विधानसभेचं कामकाज पाहत होते. तर आदरणीय पृथ्वीराज बाबा यांना सुरुवातीलाच लोकसभेला संधी मिळाल्यानंतर ते दिल्लीतून काँग्रेस पक्षाची ताकद आपल्या या सातारा जिल्ह्यात, आपल्या कराडच्या परिसरात कशी मिळेल हे सातत्याने पृथ्वीराज बाबा तळमळीने काम केले. मध्यंतरीचा काळ आला, त्या काळामध्ये दुर्दैवाने काही संघर्ष झाले, काय वैचारिक मतभेद झाले आणि या वैचारिक मतभेदामध्ये थोडासा त्रास माझे थोरले बंधू उदयसिंह पाटलांनी झाले. परंतु उदयदादा मी खरं सांगू का, त्या काळात तुमची माझी सातत्याने फोनवर व्हायची, त्या काळात तुमची माझी भेट पण व्हायची. दुर्दैवाने या मागच्या 2-4 वर्षात आमचे साहेब यांचं दुःखद निधन झाल्यानंतर मी फार जसं चिखलीकर साहेबांनी सांगितलं गाडी थांबवतो, आम्ही काही गाडी थांबवली नाही, थेट मी पोलिसकडे जाऊ गाठायचो. कारण माझे वातावरण तिथलं वेगळं होतं. सुदैवाने लोकांचे आशीर्वाद होते, तुमच्या सगळ्यांची साथ होती म्हणून त्यातनं तारून गेलो. परंतु या परिस्थितीत सुद्धा या संघर्षाच्या काळामध्ये तुम्ही जे काही इथे हळू का होईना आपण जो जम बसवला तो जम आज लोकांच्या मनात बसलेला आहे, तो कायमस्वरूपी या ठिकाणी राहणार आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार. आणि म्हणून या संघर्षात जो कार्यकर्ता तयार होतो ना तो एका वेगळ्या मातीचा तयार होतो आणि या ठिकाणी त्याच्यामध्ये वेगळी राजकारणातली, समाजकारणाची रग सुद्धा तयार होती असं म्हणलं तर चुकीचं ठरणार. आणि मला खात्री आहे की
विलास काकांचं रक्त तर आपल्यात आहेतच, पण येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणे ही जी काय समाजकारणाची राजकारणाची रग या संघर्षातनं या तयार झालेली ही निश्चितपणे या परिसराला आणि आपल्या पृथ्वीराज बाबांना फायद्याची ठरेल यात काही शंका मला नाही. आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणा, या परिसराचे आमदार म्हणा, आपल्या सर्वांचे नेते म्हणा, यांनी सातत्याने या परिसरामध्ये न भूतो न भविष्यती असा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी रस्ते पहा, कराड नगरपालिकेला आपल्याला निधी पहा, मलकापूरला दिलेली या ठिकाणी निधी पहा, या ठिकाणी जे काही आता भूकंप बाबतीतलं जे काही प्रकल्प आहे मोठ्या ताकदीने हिंदीने पृथ्वीराज बाबांनी आणला तो प्रकल्प पहा. या सगळ्या गोष्टींचा इथे आज एक वेगळ्या उत्सुकतेने या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं जातं. आज या ठिकाणी मी भगीरथ नावाचं पुस्तक त्याची पानं चाळत होतो, मला आत्ताच ते पुस्तक मिळालं आणि आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचा त्यातला काका मी तुम्हाला सांगू इच्छितो की साहेबांचा हे असं घडेल आम्हाला कुणालाच वाटलं. त्यांची उणीव अनेक लोकांना भासवते, परंतु शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी हा तुमचा लेख लिहिलेला आपल्या बाबतीत खरोखरच त्यांना मनापासून एक आदर होता. मी काही गोष्टी आज सांगणार आहे मनापासून. काका राज्याचे मंत्री झाले, कदम साहेबही मंत्री झाले आणि यांचं फार जमायचं. मुंबईला मी गेलो, आठवड्यात 1-2 दिवसच जायचो. फार मला साहेब सांगितलं मुंबईला यायचं नाही, पण मी 1-2 दिवस जायचो आणि 1-2ला गेलो आठवड्यात. मला आमच्या काही अग्रदूत बंगल्यावरची स्टाफ म्हणायची की साहेब जेवायला पाहिजे, कुठे गेले? विलास काका ते गेले आणि विलास काका साहेब आणि मला वाटतं जयवंतराव वडे साहेब अशी 2-4 लोकांची यांची टीम होती. आता गॅग हा शब्द म्हणणं योग्य नाही, पण यांची टीम होती आणि ही टीम सारखं चायनीज खायला जायचं. मला काही कळलं ना. आणि मग ते ताजच्या हॉटेलच्या मागे एक छोटंसं रेस्टॉरंट होतं, तिथे ही दिलखुलास गप्पा मारायची. एकदा मी लहान वयात तो मी जाऊन गेलो, बसलो आणि ही मंडळी पाहिली, परत गाडीत जाऊन बसलो. अशा प्रकारचे नातेसंबंध विलास काकांशी साहेबांची फार जिव्हाळ्याचे, आदराचे होते, प्रेमाचे होते. प्रचंड आदर विलास काकांच्या बाबतीत होते. मला साहेब नेहमी म्हणायचं, राजकारण शिकायचं असेल ना विश्वजित, तिकडे शिकायचं, माझ्यासारखं वागून तिकडे शिकायचं असं म्हणायचं. आता ते काश म्हणायचे मला कधी कळलं नाही. आता काकांच्या तालमीत हळूहळू उदय दादांबरोबर मी जरा थोडा वेळ काढतो, म्हणजे मला हळूहळू कळेल. पण मला वाटतं मित्र पक्षाबरोबर जर संघर्ष करायचा असेल तर उदय दादा तुम्हाला आम्हाला विलास काकांच्या तालमीतच तयार व्हायला लागेल असा कारण मगाशी कुणीतरी सांगितलं चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी आता बाबा म्हणजे आयुर्वेदिकचं औषध आहे. आता आम्ही भारतीय विद्यापीठात आयुर्वेदिक कॉलेज पण चालवतो आणि म्हणून बाबांचं माहिती आहे मला सरळ का ते सरळच असतं, सरळ प्रेमळ स्पष्टपणे आणि काय ते मला माहिती. आणि म्हणून या ठिकाणी बाबा आपण मार्गदर्शन द्यावं. आम्ही जी काय तरुण मंडळी आहोत पश्चिम महाराष्ट्रात, तिथे पुण्याला कुठे असतील, संजय जगताप असतील, कोल्हापूरचे बंटी पाटील असतील, आम्ही आहोत. आम्हाला तुमची साथीची गरज आहे. आणि मगाशी जसं सांगण्यात आलं थोरात साहेब, आपण जसे प्रांताध्यक्ष आहात तसे राज्याचे महसूल मंत्री आहात. आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांचं वजन आणि शब्दाला मान केवळ काँग्रेसमध्ये नाही तर शिवसेनेत सुद्धा आहे. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आहे. आणि शिवसेनेत कसं आहे ते नोव्हेंबर महिन्यात सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून मला सांगायचंय की थोडं इथं संघर्ष पश्चिम महाराष्ट्रात वेगळा असतो, तो तुम्हाला चांगला माहिती थोरात साहेब. सातारा जिल्ह्याचा तो अधिक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण थोरात साहेब आणि बाबा एकत्रित होऊन ह्या आमच्या ज्या काही तरुण कार्यकर्ते आहोत, ज्या तरुण कार्यकर्ते आम्ही जे काम करतो ते आम्ही नवीन जी काँग्रेसची तरुण कार्यकर्त्यांची पिढी, जुने जे कार्यकर्ते ज्यांच्या आशीर्वादाखाली आम्ही काम करतो त्यांच्या आशेसाठी आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. तुम्ही थोडं आमची गाडी आम्ही आता स्टार्टर मारले, फर्स्ट गेअर मध्ये टाकलाय, सेकंड थर्ड गेअर मध्ये टाकायचा आहे, तो टाकण्याकरता थोडा आम्हाला ताकद द्या. या सातारा जिल्ह्यामध्ये जसं ह्यांनी अपेक्षा व्यक्त केली तसं लवकरच जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याची आम्ही सगळेजण सोबत आहोत. आपण सांगितलं की सुदैवानी थोरात साहेबांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने मला एका अत्यंत तरुण वयामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. माझी खाती वाचत होते, खाती वाचायला सुद्धा 30-40 सेकंड झाला आणि ही जी काय खाती मला मिळालेली आहे ती सर्वसामान्य लोकांच्या, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची, लोकांची संबंधित आहे. सामाजिक न्याय, आपण कृषी साकारावर भर देतो पण सामाजिक न्याय थोडंच महत्वाचं आहे. आणि अशी इतर जी खाती आहेत या खात्यांचा वापर सातारा जिल्ह्यातला काँग्रेसचा कार्यकर्ता कधी माझ्याकडे आला तर तो पतंगराव कदम साहेबांसारखा रिकाम्या हाताने परत जाणार नाही. हा सच्चा आजच्या कार्यक्रमाच्या
पुन्हा एकदा उदयदादा जी थोडी माझ्याकडनं मी म्हणेन गेल्या 3-4 वर्षात थोडा तो संपर्क कमी झाला, तो आता माझी जबाबदारी आहे की ती पुन्हा संपर्क आणि संबंध अधिक दृढ करण्याची ते निश्चितपणे आरोग्य काकांच्या आशीर्वादाने, पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने आपण ते दृढ करूया आणि पुन्हा एकदा चांगली मजबूत काँग्रेस आणि कार्यकर्त्यांची थोडी निर्माण करूया, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि आजच्या आनंदाच्या दिवशी आपण जो निर्णय घेतला पुन्हा सक्रिय होण्याचा, त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून अभिनंदन करू. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. आपण खरोखरच सगळे कदम साहेबांसोबतच्या साहेबांच्या काकांच्या आठवणी आपण जागे केल्या. यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, ज्याचे शब्द शस्त्राप्रमाणे आपण ऐकलेले, असे आपल्या काँग्रेस पक्षाचे आधुनिक भीष्म पितामह यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आदरणीय विलासरावजी पाटील उंडाळकर, माजी सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य. गणित माणसाच्या माणूस शोधतो मी, बोला हलात साऱ्या माणूस शोधतो मी, असा तुम्हा सर्वांच्या जीवाभावाचा माणूस या ठिकाणी आदरणीय काकांचं मनोगतपर मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. शिवरायांचं एक वाक्य पहा, लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. आणि अशाच या पोशिंद्याचं जोरदार टाळ्याने पुन्हा एकदा स्वागत करूया आपल्या सर्वांचं. अवघ्या महाराष्ट्राचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय विलासराव पाटील उंडाळकर. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय काकांसाठी. या ठिकाणी मागच्या 2003 साली शिवाजी इंद्राजी आमचे अध्यक्ष यांची बैठक असते. 1.5 ते 2 लाख हजार आणि त्यावेळेला अक्टोबर आणि अशा प्रकारचे 1.5 ते 2 लाख हजार आणि जनसभा झाली. आणि 2004चं इलेक्शन काँग्रेस पक्षाने जिंकलं. हे महाराष्ट्रात म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात या मुद्दामाला मला अतिशय आनंद आहे. मी आता राजकीय नंबरवर असे म्हणणार नाही, पण मित्र हो, हा देश प्रचंड आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, सामाजिक स्वास्थ्य हा देश प्रचंड अडचणीत आहे. पण दुर्दैवानं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना सर्वजण शब्द माहितीच नाही, वाचायचं नाही. विरोधक म्हणते ते सगळं राहिलं. आणि म्हणून या ठिकाणी आर्थिक देश का संपूर्ण संपलेला आहे. ज्यावेळेला नोटाबंदी केली त्यावेळी कोट्यावधी रुपये या लोकांनी हडपले आणि गरीब माणसाला दिलेलं आहे. मजूर, शेतमजूर, प्राध्यापक, प्राचार्य आणि पैसे बँकेत पण मिळत नाही. काय घडलं सांगितलं की आम्हाला काश्मीरमध्ये लोक दिसत आहेत, तर त्यांचा बंदोबस्त आणि आता आम्हाला करणार आवश्यक आहे. काय घटना गेली आणि म्हणून देशाची देश काय काय अंगाव. अरे शेतमजूर उद्योग झाला, शेती संबंध काळी काय आहे संसदेत पास केलेले लोक आक्रोश करतायत. बड्या कॉर्पोरेट कंपन्या यांनी देशभर विरंगत केलं आणि म्हणून यापासून तुम्हाला काँग्रेस विचारा भाषा पर्याय नाही. अरे 150 वर्ष काँग्रेसच्या कार्यालयाने हा देश घडवला. महात्मा गांधी आईगड नाटकाटे घालण्यात सुरुवात केली. 1932 साली महात्मा गांधी साबरमतीची गाडी म्हणतात त्यात वातावरण हजारो स्त्री आणि पुरुषांना मारलं. माणसं मला हसली नाही. आता माणसाकडून जाते का
होच पाहिजे आणि हे पाहिजे. गावाचं थोडं काय म्हणजे काय मिळतं. अरे ज्याने स्वतःला समज 4 करा गुजर झाली तुम्ही नाक कापून द्या हनुमान पकडला चेरोची जेल बघा, त्या कोठड्या बघा. तो या ठिकाणी फुलू जेल गाडण्याचं म्हणा त्याला ही माणसं वापरली. आपली माणसं काय होते आणि या ठिकाणी आता हे संबंध आयत्या करायला विचार काही करायची काय नाही होईल. नेहरू घराण्याला द्वेष करणं हे त्यांनी गेली 50-56 वर्ष तेच काम केलं. आणि ज्या काँग्रेस पक्षामध्ये घटनात्मक मानला विचार निर्माण केली ती घटना 150 वर्षाच्या स्वातंत्र्य दिलं तुमच्या आहे. आणि म्हणून तुम्हाला हवा त्याचा विसर पडला. शार्पट काय मिळते आणि म्हणून या ठिकाणी या देशामध्ये ही अराजक प्रतिमा झालेली आहे. भाषा स्वातंत्र्यावर निर्भर देवीवर निर्भर आता बिहारमध्ये बातमी येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी रिझर्व्ह बँक या ठिकाणी वापरमध्ये असर्थ वापरतात का ती शिल्लक स्थळी उडवली. ते पुंजी जनते पुंजी आणि म्हणून या ठिकाणी आणि ते सर्व करतात आणि ते सर्व या ठिकाणी मोठ्या कंपन्यांना आदायाचे अशा अनेक लोकांना कर्ज माफ करू. स्टेट बँकला कर्ज द्यायला होतं तीच नाही व्यवस्था. आणि म्हणून तुम्हाला अर्थकारणामध्ये प्रोग्राम बांधण्यासाठी घालून टाकलं. आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस मजबूत करण्याचा विचार करण्याचा तो नाव या ठिकाणी मित्र हो मी अतिशय बोलत नाही. खूप साधारण आहे. अरे एखाद्या माणसानं मोठं आणलं तो काही जाणले त्याला ठोकून काढा त्याला मारून टाका हे अनंत भागास्वर ते था त्या आचरणमध्ये घटना ते भेटत आहेत टी व्हीवर. राजीव गांधींनी त्या गांधी दिले म्हणून या देशामध्ये त्यांना हरवल्याशिवाय सांगूशिवाय पैशाची दुकानदारांकडे सगळे शेतकरी काळा पांढरा केला शिक्षण अहो तुम्ही जेवता कुठं झोपता कुठं औषध कुठे घेता हे सुद्धा काय पाहिजे तुम्हाला माहिती नाही ना. आपण फास्ट गेलो आणि म्हणून घरच काही काहीतरी हॉस्पिटल मला तो केला कैलासवासी यशवंतराव सावंतसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये जे तुमच्या आमच्यावर रण करून ठेवलेले शिक्षण मोफत माथाडी कामगार कायदा असे पुरवठे अनेक कायदे केले की जेणेकरून महाराष्ट्राचा गरीब माणूस समृद्ध होईल. त्या आधारे 55 सगळ्यांच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या संस्था कारण शिक्षण मोफत नाही. प्राध्यापक आचार्य परवा या ठिकाणी कुलगुरू उद्भावना शिवाजी देतात आज कोण खूप हे बदलमधून तुम्ही करता नाहीतर काही आणि म्हणून तुम्ही
टीका करून करू नका. काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षाची विचारधारा, त्याचं मूल्य, त्याची संस्कृती आणि चळवळ आहे. महात्मा गांधी चळवळीमध्ये स्त्रियांनी सुद्धा भाग घेतला. अंगावरचं सोनं काढून दिलं, त्यात लिहिलं ते महात्माने बघलं. मी सर्वांना विनंती करतो, तुम्ही साधनेचा अंक वाचत जा. आणि या ठिकाणी जी 4 भाषा झालेली आहेत 1942 मध्ये, भारत छोडो, महात्मा गांधी, पंडितजी, या ठिकाणी नंतर वल्लभभाई पटेल आणि या ठिकाणचे असलेले त्यांचे मुस्लिम मौलाना जातात. त्यांनी भारताबरोबर सर्व विश्वाची बळी केली. ती भाषा वाचत होती. ही काँग्रेसची संस्कृती आहे, ही विचारधारा. कारण समाज हा मूल्यावर बघायला लागतो. तो चव्हाण साहेबांनी समाज मूल्यावर केला. आता या ठिकाणी वाचत असेल, नगर जिल्हा संपूर्ण डाव्या विचार नव्हता. भाऊसाहेब थोरात सुद्धा, अण्णासाहेब शिंदे सुद्धा. पण संयुक्त महाराष्ट्र म्हटल्यानंतर चव्हाण साहेबांनी सांगितले, भाऊसाहेब तुम्ही आता या महाराष्ट्राला करूया, अण्णासाहेब करूया. अशी शेकडो कार्यकर्ते तयार केले प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि काँग्रेस पक्ष गरिबांच्या बसलेली नेला. विधायक पाटील औरंगाबादचे त्या पहिल्यांदा सुद्धा नावात पण माहिती पडलं. वसंतदादा शाळापासून अवघ्या जिल्ह्यामध्ये एवढी मातृभाषा दिली. चंद्रपूर असतील, मोर्चे असतील, पुणे जिल्हे असतील, ही मातृभाषा माणसं होती. बाळासाहेब अशा अनेक माणसावर गेली ज्यांनी शिक्षण, कृषी, सामाजिक स्वास्थ्य. आपल्याला माहीत नसेल की ज्यावेळा दोन पक्षाचा मारलेली काय नासा गायकवाड सोशल इंजिनिअरिंग म्हणतात ते माझ्या सोशल इंजिनिअरिंग यशवंतरावांनी 25 वर्षापर्यंत सोशल इंजिनिअरिंग केली. प्रत्येक पंचायत समितीच्या उपाध्यक्ष हा कंपल्सरी मागासवर्गीय पाहिजे. हा ज्या वाचून बघा एवढं झाड हे सोशल इंजिनिअरिंग केलं. त्याचं काय हे गाव. आणि म्हणून तो सर्वांना बलशाही महाराष्ट्र करत असेल. आणि महाराष्ट्र म्हणजे काँग्रेस पक्षाचं कार्यकर्ते घोळ कुठलं त्याला हा गेलं त्याला हा तिकडं गरज नाही. हे आनंदने त्याला पगार केलं. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मान्य करत आहे बहुन समाजाचा. बहुन समाज म्हणजे मराठा नव्हे. चव्हाण साहेबांनी सांगलीच्या जिल्ह्यात सांगलीच्या जिल्ह्यात बहुन समाज म्हणजे तेली, वाडी, संघ, मराठा हे सर्व. आता हे राजकारणात आणि पोटाला काय नाही, तुमच्या पोटाला काय नाही, कशाचं कारण. अरे ते करोनाच्या काळामध्ये बिहारमध्ये बघून रेल्वे होता डॉक्टर ट्रंक घेऊन सगळं विचार केले. बिली मात्र दिल्लीमध्ये 18 माणसं त्या बागेकडून 2-2 महिने बसली होती. बायका, स्त्रिया, काढला उदोवा सेक्रेटरी काय करतो.
आणि म्हणून हे संबंध पार सोडण्याचा आणि सत्य विकत घेतली तो मग सभापती झाला आपल्याला रात्री म्हणजे सामान्य माणसाला सत्य संधी देणं, त्याची आर्थिक सामाजिक राष्ट्रीय उंची वाढवणं हे काँग्रेस पक्षानं नेहमी हे बाळगलं आणि यशवंतराव महाराजमध्ये अगदी मजबूत ती ठराविक असतात देवदेवी आणि म्हणून बहुजन समाजात संबंध तरुण लोकांना सांगायचं आहे सरकार राजा लागू करू नका. ही विचारधारा तुम्हाला या ठिकाणी तारवून घेईल. ही संस्कृती, ही समानता, धर्माच्या आव्हानांना राजकारण करून ही कुटुंबता आणि म्हणून या ठिकाणी दुर्दैवाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा पूर्वज महाराज मला आठवते तेव्हा मी ज्या बाळासाहेब उपासने दिला होता त्या जगदीरनामाची सभा होती आणि चव्हाण त्याच्यावरती गृहमंत्री जवळ सगळ्या 2-3 लाख आले होते. तर चव्हाण साहेबांच्या सभेसाठी मला आदेश वाटतोय हा महाराष्ट्र त्या मावळच्या सूर्याला साक्ष बांधतो हा पूर्वी महाराष्ट्र आहे. यामध्ये या ठिकाणी जातीवादी विचार आम्ही येऊन देणार नाही. आता तुम्ही गेलं स्वागत स्वागत मला ठेव वाटतो नाव घेत आहे तर माझी मुख्यमंत्री त्या आहे ना नाव आहे तर त्याचं उत्तर अहो त्याला भेटण्याकरता काँग्रेसची लाईन हा एक म्हणजे लोक एमएलसी MP वाचायचे आता माझी प्रांतात त्याचा मुलगा हे ना कमल घेऊन काय करायचं त्यांचा राईट आहे. असं राईट आहे तो त्याला हे माहिती आहे माहिती आणि म्हणून तुम्हाला म्हणजे हे बाळासाहेब येणार आहे मिळावा म्हणून तुम्हाला अपील करायला माझा व्यक्तिगत त्या ठिकाणी पुष्कळ लोकांनी मला घर भरून संघर्ष करून माझ्या एका समाजाने आमदारचा म्हणजे महाराष्ट्र आणि म्हणून या ठिकाणी माझे बाबाजी सारखे पत्रकार काय ठरले काय ठरले आरोग्य घाट ठरले आमचं ठरले आमचं ठरले तसं आता आमचं ठरले. त्यामुळे तुम्ही सर्वांनी थोडं या ठिकाणी मनामध्ये विचार करा. दिवस अतिशय वाईट आहे. कडची माणसं सगळी निघून गेलेली आहे. आता दिल्लीमध्ये सगळी म्हणून मला तुम्हाला माझी विनंती आहे. कारण मी 40 वर्ष पक्षामध्ये काम करतोय. तुम्हाला चव्हाण साहेबांनी जो एक संदेश उठाया सर्वांना की गरजेचं
हे सर्व जे माणसं या ठिकाणी कार्यकर्ते निवडून गेले आता वेगळ्याची कळा जातो पण तुम्हाला हा कार्यक्रम करावा लागेल मंत्रिपद दुय्यम एक काय आणि दुसरी कल्पना म्हणजे शिबिराची सुरू करा शिबिर सुरू करा कार्यक्रमाला पूर्ण करण्यासाठी टीम चालली ते आम्ही करतो त्यासाठी जबाबदाऱ्यामध्ये स्वतः 3-4 दिवस काढायचे आणि महाराष्ट्रावरती चिकट खाण्याचं म्हणजे कार्यकर्त्याला प्रबोधन करण्याकरता त्यावेळेला काँग्रेसची सगळ्यांना घोष समाजामध्ये आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी होती आता कापते मी काय हा घंटाक्षरा काय हा मध्ये करा तू भाई वाचतो त्याच्याकडे देश असतो हा सगळ्यात जेव्हा आहे यांचं काम असे आम्ही नट काम आणि म्हणून तुम्हाला माझी या ठिकाणी विनंती आहे की तुम्हाला हे करणं अत्यंत आवश्यक आहे कारण कराडचा काम समाजसेवा असतील यांची कर्म इथं या ठिकाणी काँग्रेस ज्यापासून करणं हे तुमचं मन नैतिक कर्तव्य आता पुरवणं अधिकार घेताना माझ्याकडे तुमच्याकडे आले पण विचारणारा मूल्य हे आपलं बँकेत असेल ज्या वेळेला ते मूल्य जातं तेव्हा नॉट संपलेला असतो पण ते गुलाम म्हणजे गुलाम लाचार म्हणून आता भाजपने येण्याचे अनेक शेतकरी संघटनेच्या मुळे ते काम करेल असं घाटा पण जाते यूज अँड थ्रो वापरून सोडून द्या म्हणून तुम्ही सर्वांनी सावध व्हा आणि जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाला तर वैभवस्थान सगळे हे तुम्हाला सर्वांना म्हणणं हे तुमचं बाजू कर्तव्य आहे हे नव्या पिढीवर या ठिकाणी माझ्या ॲडव्होकेट मॅनेजमेंट बोलले त्यांनाही भूल वाटते येत आहे का येत आहे भूल काय द्या म्हणा क्या करू आपल्याकडे काका घेतलं पाहिजे हा म्हणते ते हा म्हणून त्यांनी विचारधारा अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यावर संबंध आणि मी सांगितलं माझ्याकडे बरेच तरुवारी गेले माझे बंधू गेले आणि बसून तरी तसा मला बोलतात डोळे वाटले म्हणून या ठिकाणी कुणावर ठिकाणी होता की विचारधारा आणि काही गोष्टी राजकारणात कराव्या लागतात ते काय साधूंचा मिळावा नाही काठीला म्हणजे आणि काठी लावले काही करून लावलं नाही बोल पण जिल्हा मंजूर ठेवला 25 वर्षी घात जिल्हा सुभाष देशमुख साधा त्या बाजूला आमच्या हा भाऊ तुमचा नाही गेली 52 वर्ष मी काय केलं म्हणून ही सगळी शक्तिस्थानं आपली निवडून गेली
कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा मोड नगर काळे कोणी अण्णासाहेब शिंदे रावसाहेब शिंदे असे कितीतरी तरुण कार्यकर्ते या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये गावकरांचं काम द्यायला सिंपल रेडी आहे साधी राणी शेतकऱ्यांची आणि म्हणून तुम्हाला सर्वांना परत आग्रहाचा विनंती आहे मला या ठिकाणी येतात तुमच्याशी संभाषण करतात म्हणून बाळासाहेब थोरांचे मी आभार मानतो म्हणजे आहे सर्व रिकम मॅडम आहे मोहन जोशी आहे सगळ्या वरिष्ठ नेतेगण आहे आणि जिल्ह्यातून आणि गावाचे अध्यक्ष त्यांचा पाय जर वाढवू शकतो दादवांचा पाय उंदर आणि म्हणून या ठिकाणी सर्वांनी सांगू आभारी म्हणतो आणि परत आता एकच विचार करा निर्णय करता कामा आणि काँग्रेसचे विचारधारा बदल करा हे मूल्य आणि या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यानं प्रति सरकार निर्माण केलं त्यावेळेला होणे संबंध महाराष्ट्राने चेंज जिल्ह्यात होतं संबंध देशात त्याचा महाराष्ट्र 7 जिल्ह्यात पकडला त्याच्यातून बाजार बाळासाहेब थोरात धन्यवाद सर्वांना धन्यवाद त्याबरोबर धन्यवाद सगळ्या खरोखरच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक आधुनिक भगीरथ म्हणून आपण या ठिकाणी आपल्या सर्व आठवणी जागा करून आपल्या कार्यकर्त्यांना मूलमंत्र दिला कारण खरोखरच असं म्हणावंसं वाटतं कुसुमाग्रजांचं एक वाक्य आठवतं मोडून पडला संसार भरे मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा आणि यानंतर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अगं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने धोरा सांभाळली असे आपले आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जोरदार टाळ्या आज प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा पश्चिम महाराष्ट्राचा शेतकरी बचाव रॅलीचे विविध कार्यक्रम होत असताना बऱ्याच दिवसापासून युवा नेते उदयसिंग पाटील आणि आमच्या भेटी गाठी झाल्या आपण एकमेकांना समोरासमोर मुकाबला केला लढलो त्यामुळे काँग्रेसची ताकद क्षीण झाली भारतीय जनता पक्षासारखे जातीयवादी पक्ष त्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी आपले चंचू प्रवेश केला आणि गेल्या निवडणुकीपूर्वीच्या 2-4 महिन्याचा आपण कालावधी पाहिला तर या जातीवादी पक्षांना आपल्या देशामध्ये जी राज्य व्यवस्था आणायची आहे वर्णाश्रमावर आधारित समव्यवस्था आणायची आहे त्याला फक्त एकच गोष्ट रस्त्यात आडवी येते ती म्हणजे काँग्रेस पक्षाचा विचार काँग्रेस पक्षाची संघटना आणि म्हणून आपला जर दुष्ट डाव सफल करायचा असेल तर काँग्रेस पक्षाला संपुष्टात आणलं पाहिजे विचार नाही तर काँग्रेस पक्षाला संपुष्टात आणलं पाहिजे म्हणून काँग्रेस मुक्त भारत ही संकल्पना अमित शहानी मांडली काय करा कुठलाही मार्ग वापरा काँग्रेसच्या नेत्यांना एकेकाला शोधून त्याला निष्प्रभ करा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा मग त्याकरता साम दाम दंड भेद जे काय वापरायचं असेल ते वापरा आणि गुरु अमित शहा आणि चेले देवेंद्र फडणवीस या दोघांनी साम दाम दंड भेद करून काँग्रेसला नष्ट करायचा
आव्हान स्वीकारलं, त्याला थोडंफार यश आलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या 2-3 महिन्याचा कालावधी आठवा. काँग्रेसच्या विचाराचे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले 40 दिग्गज नेते पटाटा पक्ष सोडून कमळाचा मफलर घालून कमळाचं फुल छातीला लावून बाहेर पडलेले मगाशी विलासरावांनी आपल्याला सांगितलं. 40 कोण कोण होते त्यामध्ये? माजी प्रांताध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री, खासदार, कित्येक मंत्री, कित्येक आमदार यांची तर गिनती नाही. साम दाम दंड भेट. कोणाला काय औषध लागेल ते लागू पुरतं औषध. कोणत्या सहकारी संस्थांची चौकशी, कोणाला तुरुंगात टाक. सत्तेचा गैरवापर करायचा तेवढा करून वरून सगळ्या मोदी सरकारचा वरदस्त आहे. ह्या जोडगोळीनं, महाराष्ट्रातल्या जोडगोळीनं देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या दोघांनी हा दिल्लीच्या 2 नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्ष संपवायचा निर्णय घेतला. नंतर यश झालं नाही असं नाही. सातारा जिल्ह्यात बघा, पण ज्या ज्या कार्यकर्त्यांना पण ताकद दिली होती, कुठे सहकारी संस्था उभी करण्यामध्ये मदत केली होती, पटापट माणसं काँग्रेसचा विचार सोडून काहीतरी आपल्याला आणखी काहीतरी मोठं मिळतंय का काय, आता कदाचित काँग्रेस पक्ष सत्तेत येणार नाही म्हणजे सत्तेत येतील त्यांच्या मागे लागावं म्हणून पटाटा काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात टाकला, जातीवादी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातात घेतला. ह्या सातारा जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये आताच काकांनी सांगितलं तिथं प्रति सरकार स्थापन केलं आपण, इंग्रजांच्या विरुद्ध चव्हाण साहेब असतील, दादा असतील, त्या सगळ्या मंडळींनी आणि अनेक हुतात्मे या ठिकाणी परिसरात झालेली, त्या हुतात्म्यांचं रक्त जाणलं, तुरुंगावर भोगला, देशाला स्वातंत्र्य मिळवलं. तोच काँग्रेस पक्ष आज अडचणीत आलेला आहे. हे साम दाम दंड भेद नीती आणि आपसातली आपल्यातली कुठं मनभेद झाला असेल, मतभेद झाला असेल, म्हणून आता ती परिस्थिती जर सुधारायची असेल तर ज्यांनी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचा विचार जपलाय त्याला काँग्रेसची परंपरा आहे, कौटुंबिक परंपरा आहे. काही सत्ते घेता माणसं इकडे तिकडे कुठे गेलेली नाही. त्यांना विचार अनेक दशकापासून त्यांनी सांभाळलेला आहे. अशा काही व्यक्तींची जबाबदारी त्या ठिकाणी पडते की काँग्रेस पक्षामध्ये जर काही सगळं काही व्यवस्थित अलबेल नसेल तर ते दुरुस्त करायची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. पुढे एखादा पाऊल पुढं एखादं पाऊल मागं पडून वैयक्तिक स्वार्थाकरता नाही तर पुढच्या पिढीच्या भवितव्याकरता, बहुजन समाजाच्या भवितव्याकरता. आणि मगाशी विलासरावांनी सांगितल्याप्रमाणे बहुजन समाजाचे अर्थ काय, व्याख्या काय, चव्हाण साहेबांनी व्याख्या केली होती. संकुचित विचार नाही तो. ज्याचा शेतीवर पोट आहे, त्याला काय रानात पिकल्याशिवाय तो जगू शकत नाही, अशा घटकाला तो भूमिहून शेतमजूर असेल, अल्पभूधारक असेल, सगळ्यांच्या करता एक आदर्श भारताचा निर्माण करण्याकरता काँग्रेसचे जे स्वप्न होते ते कुठेतरी भंगित आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि भारतामध्ये धर्मावर आधारित हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे, तो बऱ्याच अंशी यशस्वी होतोय. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर जेव्हा कराड तालुक्यात काय करायचा विचार पुढे आला, आचारसंहिता निवडणुकीनंतर उदयसिंग पाटील आमची गाठ पडली. मी काकांची तब्येतीची विचारपूस केली, म्हणजे मी जाता येताना मी भेटायला येईल काका, ज्येष्ठ नेते भेटायला गेलो, चर्चा केली. तरी त्यावेळेला एकच शब्दात फक्त सांगितलं की माझ्या घरातला कोणीही जातीवादी पक्षाच्या थाऱ्याला आसराला जाणार नाही. कुणी काही आम्ही दाखवलं असं नाही, भरपूर आम्ही दाखवले गेले. माझ्या कुटुंबाची जी परंपरा आहे,
स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे, आम्ही ती कधी पाप कधी करणार नाही. आणि एवढ्याच एका आश्वासन आम्ही ठरवलं की आता आपण उगाच काहीतरी मागच्या काही घटना घडल्या असतील तर आता उदासी मागून पुढे जाण्यापेक्षा आता जयसिंग पाटलासारखे युवा नेते आहेत, चांगलं भवितव्य आहे, सगळ्यांनी एकत्र काम करण्याचा मी निर्णय घेतला. काकांनी आशीर्वाद दिला. बाळासाहेबांना जाऊन मी भेटलो, त्यांना विनंती केली की आपण एकदा सातारला किंवा कराडला या आणि आपल्या उपस्थितीमध्ये आम्हाला हा कार्यक्रम घ्यायचा आहे. तो सुदीन आज उगवलेला. मला खात्री आहे की आज तुम्ही इथं सगळे बसलेली सगळी माणसं बघितली, गर्दी नाही, गाड्या पाठवून डिझेलचे पैसे आणलेली माणसं नाही, ही सगळी ताकदवर कार्यकर्ते माणसं आहेत, पदाधिकारी राहिलेले माणसं आहेत, निवडणुका जिंकलेली माणसं आहेत, निवडणुका जिंकवलेली माणसं आहेत. पण आपसातल्या मतभेदामुळं आपलं नुकसान झालं, पक्षाचं नुकसान झालं. आणि कराड तालुक्यात जर काँग्रेसचं नुकसान झालं तर मग त्याचा प्रतिसाद संबंध जिल्ह्यामध्ये होता, संबंध पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि या प्रीती संघातून राज्याला विचार दिला गेला स्वर्गीय चव्हाणसाहेब असतात. ती काँग्रेस पुन्हा जुळणी करणं काळाची गरज आहे आणि या भावनेतून आम्ही एकत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला. जयसिंग पाटलांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला. ठीक आहे, आपण एकत्र काम करूया, दोन काँग्रेस पक्ष बळकट करूया. आणि आम्ही त्यांचं अगदी खुल्या दिलाने स्वागत केलं की तुम्ही या, आपण सगळे, तुम्ही युवा आहात, तुम्ही सगळे आमचे जुने काही कार्यकर्ते, तुमच्या बरोबर काम करणारे काही कार्यकर्ते, आपण दोघांनी मिळून पुन्हा एकदा कराडपासून सुरुवात करूया. सातारा जिल्ह्यामध्ये परिस्थिती बदलूया. जरी आज अवघड वाटली तरी ती परिस्थिती बदलता येणं शक्य आहे, तर मला खात्री आहे. आणि मी आज हा निर्णय घेतला. त्याच्या बाळासाहेब थोरात यांच्या साक्षीनं आणि सोनल पटेल जे आहेत, विश्वजित कदम आहेत, सगळ्यांनी आमच्या दोघांच्यावर प्रेम केलेलं आहे. पतंगरावजींनी मला अगदी प्रामाणिकपणे कारण परिसरावर त्यांनी प्रेम केलं, आमच्या सगळ्यांच्यावर प्रेम केलं, प्रत्येक कार्यकर्त्याच्यावर प्रेम केलं. ते आपल्यात नाही. त्यांची परंपरा विश्वजित कदम पुढे येत आहे. मला खात्री आहे की आजचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्यातून कराड तालुक्याची, सातारा जिल्ह्याची राजकीय दिशा बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि भारतीय जनता पक्षानं या देशामध्ये लोकशाही मोडून टाकून हुकुमशाही पद्धतीने राज्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोकशाहीमधल्या सगळ्या संस्था, सुप्रीम कोर्ट असेल, निवडणूक आयोग असेल, ऑडिटर जनरल असेल, सीबीआय असेल, चौकशी करणाऱ्या ईडी सारख्या संस्थांतील सगळ्यांना आपले होयबा म्हणणारी माणसं नेमून आपल्याला हवे तसे निर्णय या लोकशाहीच्या संस्थेमधून मिळवून मग त्याला एक उंडस नाव देऊन आम्ही लोकशाही पद्धतीनं आम्ही सत्तेत आलेलो आहोत अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न चालू. पण हा लोकशाहीचा खून होताना आपण उघड्या डोळ्याने बघतो. ज्या प्रकारे कृषी विधेयक पारित केली गेली, शेवटी लोकशाहीमध्ये बहुमतावर मत मोजून निर्णय होता. राज्यसभेमध्ये बहुमत नसताना विरोधी पक्षाचे काही खासदार निलंबित करून बहुमत मॅन्युफॅक्चर करून तुम्ही बिल पास करून घ्या. कुणाशी चर्चा नाही, शेतकरी संघटनांशी नाही, तज्ञांशी नाही, अर्थशास्त्रज्ञांशी नाही, विरोधी पक्षाची नाही. आवाज मतदारांना इतके कायदे फार मिळतात. त्यांना ही सगळी देशाची अर्थव्यवस्था बड्या उद्योगपती मित्रांच्या कशात घालायची आहे. सरकारची आर्थिक परिस्थिती प्रचंड बिकट आहे. कोरोना झाला, हाताळण्यामध्ये काय चूक केली? मोदींनी सिंहगर्जना केली की महाभारताचे युद्ध 18 दिवस चाललं होतं, कोरोनाचं युद्ध 21 दिवसात संपून टाकले. काय झालं? हजारो माणसं त्या गलथान व्यवस्थापनामुळे मृत्युमुखी पडली. अर्थव्यवस्था कोरोना सुरू व्हायच्या आधीच घसरली होती. जानेवारी ते
मार्चपर्यंतचा आर्थिक विकास दर या इतिहासातला सर्वात कमी विकास दर होता. देशाचा जवळजवळ विकास कुठला होता मोदींच्या नेतृत्वाखाली. नोटबंदी, जीएसटी हट्टीपणाने घेतलेले निर्णय, कोणाची चर्चा न करता घेतलेले निर्णय, त्याची शिक्षा देशाच्या सामान्य जनतेला भोगावी लागली. आणि कोरोना सुरू झाल्यावर तर मग काय मुळातच कोलमडलेली अर्थव्यवस्था, त्यात कोरोना झाला. कोरोनाच्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजे एप्रिल, मे, जून 2020 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 25% घसरली. इतिहासात कधी घसरली होती मुळातच, एखादा अपवाद सोडला तर, पण नुसतीच घसरली नाही तर 25% घसरली. देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न 200 लाख कोटी आहे, 25% कमी झालं म्हणजे 150 कोटीवर आलं. आज बांगलादेशचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा पुढे गेलेलं आहे मोदीच्या नेतृत्वाखाली. आता मोदींना सरकारी उद्योग विकल्याशिवाय एअर इंडिया असेल, भारत इलेक्ट्रॉनिक असेल, HAL असेल, या मोठ्या मोठ्या सरकारी राष्ट्रीयकृत उद्योग विकल्याशिवाय सरकार चालवता येणार नाही. कर्ज काढायची मर्यादा संपलेली आहे आणि त्याचा परिणाम होतो थेट नोकऱ्यांच्यावर. गेल्या 45 वर्षामध्ये सर्वात जास्त बेरोजगारीचा दर त्या मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी आपल्याला पाहायला मिळाला. हे सरकार घडवलं पाहिजे, हा विचार संपवला पाहिजे. अमेरिकेमध्ये असाच एक हुकुमशहा पुन्हा सत्तेत येऊन पाहत होता, पण अमेरिकेतल्या लोकशाहीनं त्या हुकुमशहाला पराभूत केला आणि तो धडा भारताकरता देखील लागू पडलेला आहे. भारतात देखील अशा प्रकारच्या हुकुमशाला लोक हा सहन करणार नाही. त्याचं नेतृत्व काँग्रेस पक्षाने केलं पाहिजे. काँग्रेस पक्षाने विचारला मजबूत केला पाहिजे, आपसातले मतभेद बाजूला ठेवून आणि एक दिलानं या जातीवादी पक्षांना रोखलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. जे देवेंद्र फडणवीसनी निवडणुकीपूर्वी केलं ते जर पुन्हा चालू राहिलं असतं, म्हणून थोडस महाआघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये माझा थोडासा खालीचा वाटा आहे. लोकांनी विचारलं की तुम्ही कसं काय शिवसेनेबरोबर जाता. आज मी सगळ्या माझ्या सहकार्याने विचारलं, माझ्या अल्पसंख्याक बांधवांना विचारलं, प्रत्येकाने मला सांगितलं की दगडापेक्षा वीटभोग भाजपला तोडणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं तुम्ही अवश्य अशा प्रकारची स्थापन करण्याची विनंती आदरणीय सोनियाजींना करा. त्यांनी देखील सुरुवातीला आक्षेप नोंदवला, पण नंतर त्यांनी आमची बाजू ऐकून घेतलेली मान्यता केली. विचार करा, पुन्हा देवेंद्र फडणवीसच्या हातात सत्ता गेली असती तर किती माणसं राहिली असतील. काँग्रेस पक्ष सत्तेत अनेक वर्ष होता, आम्ही असं कधी केलं नाही. विरोधी पक्षाने उभं केलेली विकास कामं, जनतेच्या हिताची विकास कामं कधी मोडायचा प्रयत्न केला नाही, कधी ब्लॅकमेलिंग केलं नाही, कधी 6 महिन्यामध्ये भेट निधी वापरली नाही. या लोकांचे विचारच वेगळे आहेत. RSSच्या विचारधारेमधून तयार झालेली लोक आहेत. त्याचा धोका वेळेत ओळखला पाहिजे. म्हणून आज पुन्हा एकदा काँग्रेसच्या विचारांचं सरकार बळकट करण्याकरता एकत्र येणं ही काळाची गरज आहे. मला आनंद आहे की आज हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतो. मी उदयसिंग पाटलांना आश्वासन दिलं की तुमच्या बरोबर काम करणारे अनेक प्रामाणिक सहकारी कार्यकर्ते आहेत, आमच्या बरोबर काम करणारे अनेक सहकारी होते. त्याला काळामध्ये कुठं ग्रामपंचायत असेल, कुठं सोसायटी असेल, कुठं एखादी बाकी सहकार्यात निवडणूक असेल, झालं मतभेद झाले, विरोध झाला. पण आपण दोघांनी जर निर्णय घेतला तर आपण सगळे एकत्र करून आपले मतभेद जे काय होते, मनभेद नव्हते तसे, पण मला आठवतंय सुरुवातीपासून आम्ही लस काका एकत्रपणे कशा प्रकारे प्रचार केला होता. माझ्या आईसाहेबांची निवडणूक असेल, काकांची विधानसभेची निवडणूक असेल, पण मध्यंतरीच्या काळामध्ये काही घडलं असेल. पुन्हा एकदा कौटुंबिक परंपरा आहे, कामाची त्या ठिकाणी इतिहास आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी दोघांनी एकत्र मिळून काम केलं तर निश्चितच सातारा जिल्ह्याचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी या निमित्ताने बाळासाहेब थोरात आहे त्यांच्या समोर सांगू इच्छितो
तुम्ही आशीर्वाद द्या या सर्व कार्यकर्त्यांना. माझी जबाबदारी मी तर तसा सिनियर कार्यकर्ता तुमच्यातला आहे. आपण सगळ्यांना बरोबर कोणाला अन्याय होणार नाही. प्रत्येकाला त्याच्या पूर्तीप्रमाणे त्याच्या शर्तीप्रमाणे काम करण्याची संधी मिळेल आश्वासन या ठिकाणी देतो. त्या कार्यक्रमामध्ये आमच्या दोघांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते तुम्ही इथं आले तर बोलवता सुद्धा कित्येक हा कार्यक्रम होतोय म्हणून माणसं आपल्या आपण सुद्धा आलेले. कारण सोशल डिस्टन्सिंगमुळे फार मोठी गर्दी करायची नाही असा आग्रह होता. बाळासाहेबांचा आदेश होता की अगदी कमी थोडक्यात अंतर ठेवून करा. पण याच्यापेक्षा आणखी सोशल डिस्टन्स करणं काही शक्य नव्हतं. तर हा क्षणच असा एक अद्भुत जिल्ह्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा क्षण. पुन्हा एकदा मी बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम आणि बंटी पाटील जरी काही कारणामुळे त्यांच्या तब्येतीमुळे येऊ शकले नाही, सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याकरता हा जो प्रयत्न आज केलेला आहे त्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आश्वासन देतो की तुमच्या नेतृत्वाखाली मी सातारा जिल्ह्याचं चित्र बदलायचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा आपण सगळ्यांना धन्यवाद देतो आणि उद्याची अवघड लढाई आहे पण ती लढाईमध्ये कंबर कसून कामाला लागा एवढं सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. प्रीत भाऊ, वकील भाऊ आहेतही गुरु परंतु या समहा. यानंतर आजपासून जिल्हा काँग्रेस कमिटी सोबत सक्रिय होत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी मान्यवरांना या व्यासपीठावर आमंत्रित करतोय आणि ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडालकर, चेअरमन रयत सहकारी साखर कारखाना आणि सदस्य जिल्हा परिषद सातारा हे आजपासून काँग्रेस कमिटी सोबत सक्रिय होत आहे म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण या दोघांच्या आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडालकर उर्फ दादा आजपासून जिल्हा काँग्रेस कमिटी सोबत सक्रिय होत आहेत आणि त्यांचा सन्मान सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत आपल्या सर्वांचे आधारस्तंभ असणारे आणि खरोखरच आपल्या पाठीशी महाराष्ट्र शासनामध्ये सरकारमध्ये नेतृत्व करणारे जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. आजचा दिवस हा कराड तालुक्यातला अविस्मरणीय दिवस ठरणार आहे हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो. एक राजकीय परिवर्तनाची नांदी या निमित्तानं झालेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. आदरणीय काका आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब एकत्र येणं, एकत्र कार्यकर्त्यांनी काम करणं आणि उदयसिंह पाटलांनी कामाला सुरुवात करणं हा बदल केवळ कराड तालुक्याकरता होईल असं म्हणू नका. सातारा जिल्ह्याकरता हा बदल होईल आणि महाराष्ट्रात सुद्धा हा संदेश जाणार आहे सगळे आपण लक्षात. आणि म्हणून इथं खरं म्हणजे अभिनंदन केलंच पाहिजे या दोघांचं की एका पद्धतीनं योग्य वेळी अत्यंत चांगला प्रकारचा निर्णय घेऊन एक पुढची वाटचाल त्या सगळ्यांनी सुरू केली. तुम्ही सगळ्यांनी चालू केली, त्यांनी नाही, तुम्ही सगळे. खरं यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमी म्हणतो की ज्यांनी महाराष्ट्राला विचार दिला, जो स्वप्न महाराष्ट्राचं औद्योगिक कृषी औद्योगिकरणाचं स्वप्न यशवंतराव चव्हाण साहेबांनी पाहिलं आणि ते साकारत पुढं जे नेतृत्व आपल्याला मिळत गेले महाराष्ट्रामध्ये त्यांनी ते साकार करण्याचं काम केलं. इथे बोलत असताना आज काकांचा सूर एवढा सुंदर लावा होता, तुम्हाला सांगतो मुद्दे इतके सुंदर मुद्दे मांडले गेले. त्यांनी सांगितलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी माझे वडील भाऊसाहेबांना जे खरं काय विचारायचे होते, कम्युनिस्ट होते, त्याला सांगितलं काँग्रेसमध्ये या आणि सहकारात काम करा. त्या काळात मोबाईल नव्हता, काही नव्हता, पण कसे संबंध जपले होते मला माहित नाही. कसे विदेश देत असतील, कशी माणसं कामाला लागत असतील आपण कल्पना करू शकत नाही. एक एक माणूस शोधला, व्यवस्थित काँग्रेसमध्ये घेतला, त्याला योग्य दिशा दिली, त्याच्यातून ते व्यक्तिमत्व घडवलं आणि महाराष्ट्र सुद्धा घडवला. आणि म्हणून एक फार सुंदर पुस्तक आपल्याकडे आलेलं आहे, तुम्ही पाहण्यास हरकत नाही. मधुकर भावे नावाचे आपले लेखक आहेत, आपले सगळे मित्र आहेत, काँग्रेसचा विचार मांडणारा एक विद्वान व्यक्तिमत्व आहे. त्यांनी यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण हा सगळा इतिहास मांडला.
जे यशवंतरावांचे स्वप्न होते ते आता पृथ्वीराज चव्हाण साहेब पूर्ण कशा पद्धतीने करतायत, हा एक सुंदर पद्धतीने मांडलेलं पुस्तक मुद्दाम आपण वाचलं पाहिजे, हे सुद्धा मी आपल्याला या निमित्तानं सांगितलं. पृथ्वीराज चव्हाण साहेबांवर काम करण्याची संधी मला मिळाली, खूप मोठी संधी मला त्यावेळेस त्यांनी दिली. पहिल्यापासून व्यक्तिगत चांगले संबंध, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर संधी दिली आणि जवळून काम करण्याची पद्धत मी पाहिली. खरं ते आयुर्वेदिक ॲलोपॅथी काय चर्चा झाली असेल, पण रामबाण उपाय करायचा असेल ना, खरंच कोणत्या समस्या प्रश्न सोडवायचा असेल, व्यवस्थित सोडवायचा असेल, पुन्हा उद्भवणार नाही याची काळजी घ्यायची असेल, तर निर्णय पृथ्वीराज चव्हाणांचे पाहिजे. उगाच काहीतरी दिसत काही कोणती नाही, जे खरं तेच बोलणार. तुम्हाला असं कोणताही शब्द खोटा नाही, खोटं आश्वासन नाही, बनवाबनवीचा कार्यक्रम नाही. आता बरेच वेळा आपण पाहतो, मागच्या 5 वर्षात अशी ही बनवाबनवीचाच कार्यक्रम पाहिला आपण. हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं. कारण देश पातळीला अत्यंत महत्वाचं काम करणार असं व्यक्तिमत्व अचानक मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं, परंतु त्यांनी यशस्वी कारकीर्द असाच उल्लेख त्यांच्या कारकिर्दीचा मी कधी, कारण मी अत्यंत जवळून त्यांचं काम पाहिलेलं आहे. काळाच्या ओघात लाटा आल्या, अनेक लाटा काँग्रेसने पाहिलेल्या आहेत, आपण देशाने पाहिलेल्या आहेत. तशी लाट आली, अडचण झाली आपली, असं जरी खरं असलं तरी पुढचा काळ हा निश्चित आपला चांगला आहे. आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं कायम मार्गदर्शन आपल्या सगळ्यांकरता उपयोगाचं ठरणार आहे महाराष्ट्राला. आणि बाजू मांडायची ठरली काँग्रेसची, तर आजही सांगावं लागतं त्या पृथ्वीराज चव्हाण साहेब, तुम्ही चेन्नईला जा, तुम्ही पाटण्याला जा, तुम्ही चेन्नईला जा, तुम्ही अहमदाबादला जा आणि काँग्रेसची बाजू मांडा. एखाद्या विषयाची सुंदर पद्धतीने जर बाजू ऐकायची असेल तुम्हाला, तर पृथ्वीराज चव्हाण साहेब एक नंबर आहे महाराष्ट्रात. हे व्यक्तिमत्व त्यांचं विद्वान आहेत, सच्चाईशी एकदम सच्चापणा आहे त्यांच्यामध्ये. आज अत्यंत चांगली गोष्ट घडली की आपण सगळेजण एक येऊन एक ताकद निर्माण केली. विलास काकांबद्दल काय बोलायचं, मी खूप वर्ष आमदार होतो तेव्हापासून, मी 85 ला आमदार झालो, काका माझ्या अगोदर आमदार झाले. तर त्यांचं काम आम्ही पाहायचो, त्यांच्याकडे मार्गदर्शन आम्ही त्यांचं घ्यायचो. त्यांचं एकंदर काम करण्याची पद्धत कडक होती, ही वस्तुस्थिती आहे. ते एमएससी बँकेचे संचालक होते, खूप वर्ष संचालक. माझे वडील भाऊसाहेब हे संचालक आणि ते संचालक. या दोघांचं एक वैशिष्ट्य एमएससी बँकेत आजही सांगतील, विचारा तुम्ही कोणाला. जरा ज्येष्ठ सहसा डायरेक्टर बदलत जातात, त्यामुळे जुना अधिकारी भेटला ना त्याला विचार. या दोघांचं वैशिष्ट्य असं की शेतकरी केंद्रबिंदू मानायचा, प्राथमिक सोसायटी ना विकास सोसायटी हा त्यांच्या सगळ्यात आवडीचा विषय, आणि तिथला सेक्रेटरी म्हणजे प्रेमाचा माणूस, फक्त गडबड करायची नाही. ज्यावेळेस सेक्रेटरीचे प्रश्न आले त्यावेळेस भाऊसाहेबांचे काकांच्या जुटीने त्यांच्याकरता मदत केली. विकास सोसायटीचे प्रश्न आले त्यावेळेस त्यांनी जुटीने एमएससी बँकेत बाजू मांडली, आणि शासनात सेक्रेटरीची बाजू मांडण्याकरता काका काय तयार असायचे. मी जवळ पाहिलं, मी असायचो काकांबरोबर. त्यामध्ये काकांचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की काका, मी त्यावेळेस पाटबंधारे खात्याचा राज्यमंत्री झालो 99ला, आणि काका त्यावेळेस मदत पुनर्वसन विभाग त्यांच्याकडे होता. कोकणामधला किल्लारीचा प्रकल्प, एक मोठा प्रकल्प, त्याचं पुनर्वसन काकांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. आणि गोव्याला सुद्धा काही पाणी पोहोचवलं जातं. गोवा आणि महाराष्ट्र यांचा एकत्रित प्रकल्प आहे तो. त्या प्रकल्पाच्या मध्ये गोव्याला जो वाटा द्यायचा होता तो 100 कोटी रुपयाचा वाटा गोवा राज्य काही द्यायला तयार नाही. अडचण झाली होती, आपण ते खर्च करत चाललो होतो. आणि त्यावेळेस आपले मंत्री होते ते प्रयत्न करीत होते. मी स्वतः पर्रिकरांना फोन करून सांगत होतो, सेक्रेटरीची त्यांच्या बोलत होतो. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एकदा पर्रिकरांना फोन केला होता, सांगितलं आपले 100 कोटी द्या. 99 सालचे 100 कोटी लक्षात. पैसे काय मिळायला तयार नाही. मग शेवटी उपाय सगळ्यांना सुचला. एक जण म्हटला उपाय आहे आपल्याकडे, म्हणजे काय, काकांना पर्रिकर तर पाठवा, काम होत आहे. आम्हाला माहिती नाही काय, काकांना पणजीला पाठवलं, ते पर्रिकरांना भेटले आणि 4 दिवसात 100 कोटीचा चेक आला. आम्ही काका काय केलं, काका फक्त हसतात.
इथे आमचे विश्वजित कदम नवे मंत्री, तरुण माणूस आहे, खूप जोरात काम करतोय. ते म्हटले की काकासारखं वावदय सिंह पाटला म्हणले काकासारखं. मी दोघांना सांगतो, आज घरी करू नका काकासारखं. खूप तपश्चर्या करायला लागती. म्हणजे काका रागवले शब्द वापरतो, वेगळा शब्द वापरत नाही. कार्यकर्त्याला काका रागवले, तडफड बोलले काही ते तडकून, तर घरी जाऊन कौतुकाने सांगतो, आज काकाला रागवलं का. हे काका जवळ शिकवतो. म्हणजे त्यांनी काही बोललं काकांनी, तर काकांचं प्रेम एवढं, त्यांची उंची एवढी होती, तर त्याचं कौतुक वाटायचं. काका किती मला रागवले, आणि काकांचा परत रागवलं निरोप यायचा, हे उद्या येणार जेवायला तयारी कर. म्हणजे त्यांचं स्वतःला हे शिकत जातो, इतकं सोपं नाही की ते काकांना जरूर झालं असं मला वाटतं. मग तुमचा जास्त असं काकांचे कार्यक्रम मी खूप केले. म्हणजे मी सगळ्यात जास्त मागच्या 15 वर्षामध्ये मंत्री म्हणून जे कार्यक्रम केले, त्याच्यामध्ये कराडमधले सगळ्यात जास्त कार्यक्रम. एक कार्यक्रम यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीला येण्याचा असायचा, नंतर काकांचे कार्यक्रम असायचे, इतर कार्यक्रम असं नंतर खूप कार्यक्रम मी कराडमध्ये करत असायचो. जीव खाऊ घालणं माणसाला ही काकांची आवड. जेवणानंतर काका म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती होतो. तुम्ही सांगितलं ताजचं सांगितलं, आपल्या ताजच्या पाठीमागचं सांगितलं, त्याच्यापेक्षा काका 3 वाजता मंत्री किती गर्दी असली ऑफिसला तर 3:15 उठणार, आवळे आणि कोण काका 3 तरी काका काही झालं ताजच्या कॉफी हाऊसला जाऊन चहा पिणार, शांततेनं अर्धा पाऊण तास बसणार, नंतर कामावर आलो बाबा. ही पद्धत ठरलेली त्यांच्यासाठी. खरं सांगतो की अत्यंत स्पष्ट आजचं त्यांचं भाषण इतकं सुंदर आहे. खरं सांगतो, आणि उदयसिंह यांचं भाषण सुद्धा सध्या अलीकडच्या कालखंडामध्ये तरुण वर्ग जो आहे त्याची भाषणं ऐकल्यानंतर वैचारिक विषय कुठं ऐकायला मिळतो अशी परिस्थिती नाही. काकांच्या भाषणात वैचारिक समजू शकतो, कारण ते जीवनच वैचारिक पूर्णपणे. पण उदयसिंह यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं मांडणी केली, मला तुमच्यात यशवंतराव चव्हाण साहेब दिसले, यशवंतराव मोहिते पाटील दिसले, पुरोगामी विचार तुमचा दिसला. आणि ह्या काळामध्ये हा विचार दुर्दैवानं तरुणामध्ये नसताना उदयसिंह तो मांडू शकतात, याचा अर्थ काँग्रेसचा भक्कमपणे भक्कम काँग्रेस करण्याकरता महत्वाचा शिलेदार हा कामाला लागला आहे, हे आपण लक्षात. आज परिस्थिती वेगळी आहे, अडचणीतून आपण खूप जातोय, काँग्रेस खूप अडचणीतून जाते, ही वस्तुस्थिती. परंतु एक लक्षात ठेवा, जे उदयसिंह म्हटले, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हटले, काका म्हटले, त्यांच्या सूत्रामध्ये एक सूत्र आहे. कदाचित अडचणीचा काळ असेल आपल्या सगळ्यांना, परंतु शाश्वत काय, पुढच्या कालखंडामधलं शाश्वत काय. जे उदाहरण पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी दिलं, त्यामध्ये त्यांनी ट्रम्पचं उदाहरण दिलं. एक काळ असा होता 5-7 वर्षामध्ये मागचा, मी त्याचा उल्लेख सांगलेला केला की 5-7 वर्षामध्ये काही जगामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण झाली की माणसामध्ये भेद निर्माण करायचं, त्याच्यावर मताची पोळी भाजायची आणि त्याच्यावर सत्तेवर जायचं. तुर्कस्तानमध्ये सुद्धा कमाल पाशा यांनी खूप सुंदर तुर्कस्तानची बांधणी केली होती, पण तिथे सुद्धा अशा प्रकारचा धार्मिक तेज निर्माण करून सत्तेवर आलेलं चित्र आज आहे. ट्रम्प सुद्धा काळेगोरेचा भेद केलेला आहे त्यांनी. तुम्ही मधल्या आंदोलनात अमेरिकेचे पाहिले तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल, आणि त्याच्या आधारावर सत्तेवर जाण्याचा प्रयत्न ते करतायत. आणि भारतातही वेगळं काही नाही. जे अमेरिकेत आहे, जे तुर्कस्तानमध्ये घडलं ते भारतात. माणसामध्ये भेद निर्माण करायचा, धर्माचं नाव करायचं, धर्माच्या नावावर काही गोष्टी अशा करायच्या की लोक भारावून जातील, आणि माणसात भेद करून मताची पोळी भागायची, सत्तेवर जायचं, आणि मग कसं वागायचं. याचं चांगलं उदाहरण दिसतं आपल्याला की ह्या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्था रसातळाला जात असताना दिसते. आज भारतातली बेरोजगारी वाढत असताना दिसते आहे. एवढंच नाही तर कोणताही निर्णय विकास कामाचा होत असताना दिसत नाही. 2 कोटी नोकऱ्या जो म्हणले ते कुठं हरवून गेलेले. 15 लाखाचा तर विषयच नाही.
आणि काहीतरी वेगळे विषय घ्यायचे आणि ते चॅनलवर चालवायचे, अशा प्रकारचं चित्र आपल्याला निर्माण झालंय. आपल्याला फसून चालणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आजच्या याच्यामध्ये आपण पाहतो की आम्ही शेतकरी आंदोलन आता आपले चालू आहे. शेतकरी कायदे काही पास करण्यात आले आणि कामगारांचे कायदे पास करण्यात आले. तुम्ही पूर्वगामी विचार आहे पहिल्या डोक्यात घेतला पाहिजे, आपल्या घरातही बोललं पाहिजे. घोटाळा इथंही आपण लक्षात घ्या की आपण कार्यकर्ते काँग्रेस बरोबर आणि घरात टीव्ही चालू असतो सतत. बरं, मग घरात दोन हे सांगून येत नाही. आपण बाहेर जोरात फिरत असतो प्रचार करून. घरापासून सुरुवात केली पाहिजे. आपण सगळ्यांनी घरापासून सुरुवात केली पाहिजे. घरातल्या तरुण मुलांना बरोबर घेतलं पाहिजे, त्यांना कामाला लावण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीने पुढे जावं लागणार आहे. आज आपण पाहतो केंद्राने काही निर्णय घेतले. अलीकडचे निर्णय तुम्ही सगळे जरी तपासले तरी लक्षात येईल की केंद्र सरकारचे निर्णय कसे. आपण पाहतो साखर भरपूर आहे. आता ही मागची साखर पडू नये. 3100च्या वर बाजार मिळतो, पण 3100च्या वर 3200 पर्यंत कधी जातो, खाली येतो. त्याच्यात एफआरपी देणं शक्य नाही. चेअरमन साहेबांना माहिती असेल काय अवस्था आहे, मला काय तुमची अवस्था काय माहिती नाही, पण 3100-3200 वर साखर चालते. जर एफआरपी व्यवस्थित द्यायचं असला तर 3400-3500 पाहिजे, बरोबर आहे ना. आता या वर्षी अशी अवस्था की मागची साखर पडू नये, नवी साखर जास्त होणार आहे, ऊस जास्त आहे आणि त्यांनी आता घाट घातलाय की निर्यात बंदी. कशा करता म्हणजे शेतकऱ्याचं काही हित झालं तर चालणार नाही अशी अवस्था. तुम्ही पाहिलं असेल दुधाच्या बाबतीत लॉकडाऊनच्या काळामध्ये दूध जास्त झालं कारण त्याचा खप नव्हता. आम्ही निर्णय घेतला राज्य शासनानं 10 लाख लिटरची रोज पावडर करायची महासंघाच्या मार्फत. त्याच्यामुळं ते दूध तिथं तरी गेलं कमीत कमी. त्याच्या घरी बंद सुरू झाले असते, घरी दूध ठेवायचा प्रयत्न झाला असता, राज्य शासनाने मदत केली. पण हजारो टन पावडर दुधाची आज पडू नये, राज्य शासनाची आहे, दूध संघांकडे खाजगी आहे. दुधाची पावडर परदेशात जाईल अशी परिस्थिती झाली होती. त्याच्यात 4 पैसे मिळेल असं वाटत होतं. या केंद्र सरकारनं निर्णय घेतला आणि परदेशातून दुधाची पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला आणि 300 रुपयाची पावडर 150 रुपयावर आली. चांगल्या जर पावडर झाली, पावडर बाहेर गेली, 4 पैसे आले तर ते शेतकऱ्याला देता येतील, पण त्यांना शेतकऱ्याचं हित दिसत नाही. ही वस्तुस्थिती. आज तुमच्याकडे जास्त प्रश्न नाही, परंतु आपण पाहिलं असेल की नाशिकला कांदा खूप आहे. यावेळेस कांद्याला चांगले पैसे मिळतील असं वाटलं मध्ये. थोडं डोळ्याला पाणी आलं, बातम्या आल्या, विनोद आले, सगळं झालं. म्हणजे दागिन्याऐवजी कांद्याची माळ दाखवली. म्हणजे कांदा महाग झाल्यावर सगळं होतं. कांदा स्वस्त झाल्यावर तुम्ही बोलत नाही. कांदा महाग झाला, 4 पैसे मिळणार शेतकऱ्याला. आता निर्णय त्यांनी घेतला का कांद्याची निर्यात बंदी आणि आयात. इराणचा कांदा आयात होणार आहे. आणि इराणच नाही, मला परवा कोणतरी सांगितलं तपासून घ्यायची गोष्ट पाकिस्तानचा येणार. म्हणजे 4 पैसे शेतकऱ्याला जास्त मिळत असले तर यांची अडचण झालीच केंद्र सरकारची. याचा अर्थ असा, याच्या पलीकडे जाऊन आता 3 कायदे मंजूर केले. मी जास्त बोलत नाही, वेळ खूप झालेला आहे. परंतु ते तिन्ही कायदे जे आहेत ते कायदे शेतकऱ्यांच्या विरोधी. त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी बाजार समितीची व्यवस्था निर्माण केली आणि जे देशाने स्वीकारली ती व्यवस्था मोडून काढण्याचा कार्यक्रम. तुमचा माल व्यापारी कुठेही घेऊ शकेल, काही बंधन नाही आणि व्यापाऱ्याला लायसन्सची गरज नाही. नीट लक्षात घ्या. कोणी व्यापारी येणार, शेतकरी अडचणी कुठेतरी त्याला कर्ज फेडायचं असतं, कुठे काही खर्च असतो, तो आपल्याला जे भाव मिळेल त्याला घेऊन टाकणार, स्वस्तात माल खरेदी करणार. त्याला ती परवानगी दिली. दुसरी परवानगी दिली त्याला काय, साठे करण्याची परवानगी. म्हणजे तू किती माल साठव त्याला परवानगी. शेतकऱ्याकडून स्वस्तात गोळा करणार, साठवणार, धनदांडके त्यात उतरणार, नफेखोर त्यात उतरणार, ते साठवलेला माल महाग करणार, ताण आणणार, टंचाई निर्माण करणार आणि विकायला काढणार. हे धोरण केंद्र सरकारचं काही मुठभर लोकांकरता, फक्त मुठभर लोकांकरता अशा प्रकारचं केंद्र सरकार. जी आधारभूत किंमत हा विषय आहे तो तर त्यांनी विषय घेतला नाही. त्याच्यामध्ये पंजाब आणि हरियाणामध्ये आंदोलन झालं, आपल्याकडे कमी झालं. याला कारण एवढं की तिथं आधारभूत किमतीला गहू आणि तांदूळ मोठ्या प्रमाणात खरेदी होत असतो. आपल्याकडे सुद्धा होत असतो विदर्भ मराठवाड्याच्या भागामध्ये. जेव्हा आधारभूत किंमत ही अत्यंत महत्वाची व्यवस्था मोडून काढण्याचं काम सुद्धा त्याच्यातून चाललेलं आपल्या सगळ्यांना. हे सगळं चाललंय हे शेतकऱ्याच्या विरोधी चाललंय. कामगार कायदा जो आहे तो कामगार कायदा सुद्धा जर आपण
तर त्यामध्ये वर्ष चळवळीतून आपण जे हक्क कामगारांचे मिळवले ते सगळे हक्क संपून जाणारे ही वस्तुस्थिती आहे. हे कायदे पास केले जात आहेत धनदांडक्यांकरता, ठराविक लोकांकरता, मुठभर लोकांकरता, अन्याय मात्र बहुजनांवर होणार ही वस्तू. विरोध आपल्याला समजायला तयार नाही अजून. येतात लोक मोर्चाला येतात. आजचा आमचे जे ट्रॅक्टरची रॅली झाली कालची जोरदार झाली कोल्हापूरची, आजची जोरात होती. आज मला इकडे यायचं दोन घाई होती. आज काही काकांनी तक्त केली नाही तर काकांची फार तक्त असते मला माहिती त्यांच्या कार्यक्रमात चला औरा वेळेवर झाला पाहिजे. परंतु ते म्हटले 1 किलोमीटर फक्त रॅली आहे. 1 किलोमीटर आज लावला ते 1 किलोमीटर येतात त्यांचे 7.5 किलोमीटर आणि त्यांची 7.5ची ट्रॅक्टर आली होती. रॅली मोठी झाली. परंतु काय तो चला सगळे आपले नेते बोलावे चला. अरे तुम्ही हे समजून घ्या. आपल्या सह्या मागतो, आपण सह्या देतो, का सह्या मागतोय, आपलं कशा करता, काय दोष नेमका झालाय हे समजून तुम्ही जर मार्गाने घेतलं तर निश्चितपणे या कायद्याला विरोध करण्याकरता आपला सर्वसामान्य माणूस सुद्धा उभा राहील ही वस्तुस्थिती. मी आपल्याला या निमित्तानं सांगेल की त्या पद्धतीचे आंदोलन आमचं चालू आहे. तुम्ही सहभागी त्यामध्ये आहातच. आपल्याला पुढे काँग्रेस नक्की ताकदवान करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मी उदयसिंह पाटलांना सांगेल की तुम्ही ऍक्टिव्ह झाला, तुमचं स्वागत आहे. पण तुम्हाला ऍक्टिव्ह म्हणजे इथे ऍक्टिव्ह असं नाही याचा अर्थ. आम्ही तुम्हाला प्रदेशला संधी देणार. तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात म्हणजे इथं तर काम पाहावंच लागेल, इथं काळजी घ्यावं लागेल. इथं कराडच्या तालुक्याची काळजी घ्यावं लागेल, जिल्ह्याची काळजी घ्यावं लागेल. जिल्हा परिषद आपल्याला माहिती. तेव्हा तयारी करा. होईल अवघड वाटतंय खरंय. पण एकदा आपल्याला बुलडोजर लागल्यावर काही होऊ शकतं हे मला माहिती. त्यामुळं कराडची तयारी करा, साताऱ्याची. पण राज्यामध्ये जिथं जबाबदारी तुमच्यावर येईल ती सुद्धा पार पाडण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. त्याच्यातून व्यक्तिमत्वाला असं माणूस उघड बाहेर जातो, चर्चा होती. आता संजय बालमुडे इथं आले, झाले की नाही बालमुडे तुम्हाला सगळ्यांना माहिती. कुठं सातारा म्हणलं तर 5-50 तुमचे बरोबर ओळखीचे असतात, मित्रच असणार. असं दुसऱ्या जिल्ह्यात गेलं फिरलं का आपलं व्यक्तिमत्व फुलत जातं. त्या पद्धतीनं आपल्याला जावं लागेल. इथे काम पाहावं लागेल, जिल्ह्याचं पाहावं लागेल आणि बाहेर सुद्धा काम करण्याची जबाबदारी. आता तुम्हाला विश्रांती नाही लक्षात ठेवा. इलेक्शनचा काळ सुरू होतो आणि ते काम करा. तुमचं व्यक्तित्व फुलत जाईल. पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे, विलास काकांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन आणि आपण सगळ्या तरुणांनी काम करायचं. एक दिवस पुन्हा तुम्हाला काँग्रेसचा झेंडा हा कराडमध्ये, साताऱ्यात, महाराष्ट्रात आणि देशात उभा राहण्याची खात्री मला आहे. असं काम आपण सर्वांनी करावं असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द समोर. काका बाबा एकत्र येणं ही काळाची गरज होती. नामदार सतीश पाटील, मनोहर शिंदे, धनाजी काटकर यांच्या पुढाकारातून दोन्ही नेत्यांची आणि त्यांच्या गटाची दिलजमाई झाली आहे. विधानसभेनंतर उदयसिंह पाटील यांनीही काँग्रेस विचारसरणीसोबत राहून पक्ष संघटनेत सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला असल्यानं शिवाय या मेळाव्यातच प्रदेशाध्यक्ष नामदार थोरात यांनी दादांवर प्रदेश कार्यकारिणीची जबाबदारी सोपवणार असल्याचं जाहीर केल्यामुळं आता पक्षाची जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे हे मात्र नक्की. व्हिडिओ एडिटर अभिनंद जाधवसह नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझन इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.